श्लोक बंद कुठून हॅलो बोला काहीतरी साहेब. आवाज येतोय ना? हो येतोय येतोय. हा तुम्ही अनम्यूट नव्हतं केलं म्हणून मी आवाज केला. ओके. बाकी कुणाचा आवाज नाही येते, आपला दोघांचा येत हो असेल. हो. ऍडमिट होत आहे लोक. 2 मिनिटं थांबूया आपण. 318 झालेले. हा 350 झाले. तोपर्यंत इंट्रोडक्शन सुरू करा. हॅलो करतो 1 सेकंद. चेंज करा स्लाइड चेंज करा. हॅलो ताडगे साहेब. नमस्कार. हा हॅलो. हॅलो. हा तयार राहा तुम्ही. भिडे साहेब तुम्हाला स्वागत करायचं आहे, परिचय करायचा आहे. भिडे साहेब आपण आलात का? आले का? हा हॅलो भिडे सर. हॅलो. हॅलो. हा आलात आपण. हॅलो. हा सर. मी फोनवर पिन करू.
ते जॉईन करतात वाटतं. थांबू 2 मिनिटासाठी. काढून टाका. हम्म. हैदरी साहेब ऍडमिट करा सगळ्यांना. करतो हो. टाडगे साहेब कंटिन्यू करा. अजून तयार नाही. हा. एक मिनिट हा. जालिंदर ताडगे साहेब आवाज येतोय? हॅलो हॅलो मध्ये काहीतरी ताडगे हो, साहेब मला आवाज येतोय. येतोय ना? माझा येतोय तुम्हाला? हो. हा बोला. नाशिक बारचे सेक्रेटरी ऍडव्होकेट जालिंदर ताडगे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचे वक्ते आहेत त्यांचा परिचय आणि स्वागत करावं. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. नाशिक बार असोसिएशनच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्याच्या या कोरोना च्या परिस्थितीमध्ये सर्व लॉकडाऊन आहे, परंतु आपली ज्ञानाची कवाडं उघडी राहिली पाहिजे या हेतूने नाशिक बार असोसिएशनने हे वेबिनारची संकल्पना मांडली आणि मला वाटतं आता जो प्रतिसाद आहे तो पाहता आपण यशस्वी करीत आहोत त्याला. यामध्ये अनेक वकील आणि इतरही इच्छुक विद्यार्थी यांनी सहभाग घेतलेला आहे. त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आज या व्याख्यानांच्या मालिकेतला अजून एक शिरपेचातला तुरा असं म्हणता येईल असं आपण एक व्याख्यान ठेवलेलं आहे. ॲडव्होकेट अविनाशजी भिडे. खरं तर त्यांची ओळख करून द्यावं असं काही राहिलेलं नाही. ते सर्व महाराष्ट्राला आता सर्व ज्ञात आहे. एक ज्येष्ठ विधिज्ञ निष्णात फौजदारी वकील आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष, तेही 2दा त्यांनी पद भूषवलेले आहे. असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. भिडे सरांच्या बद्दल अजून सांगायचं म्हणजे त्यांचे वडील माननीय कैलासवासी JB भिडे हेही निष्णात फौजदारी विधिज्ञ होते. त्यानंतर त्यांनी सुमारे 35 वर्षापासून भिडे सर आपली वकिली व्यवसाय अतिशय कौशल्यपूर्णपणे करता आहेत आणि त्यांचं फौजदारी कायद्यातलं ज्ञान हे निश्चितच वाखाणणीय आहे. या परिस्थितीत भिडे सर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. फौजदारी ट्रायल मधील पुरावा हा आजचा विषय आहे आणि भिडे सर त्याच्यावर आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतील. आपण त्याचा निश्चितपणे सहभाग घ्यावा, त्याचा आनंद घ्यावा आणि यापुढेही या सर्व कठीण कालावधीमध्ये आपण स्वतःची काळजी घ्यावी असं नाशिक बार असोसिएशनच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो आणि भिडे सरांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं अशी त्यांना विनंती करतो. हॅलो. धन्यवाद ताडगे साहेब. भिडे सर. सर्वांना नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम या वेबिनार वरती जेवढे म्हणून माझे वकील मित्र आलेले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे ही वेब सिरीज चालू करण्यासाठी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे, उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सेक्रेटरी ताडगे, त्याचप्रमाणे हे वेब सिरीज जे आता कंट्रोल करतायत ते गायधनी ॲडव्होकेट तिडके, त्याचप्रमाणे नाशिक बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. अभिनंदन याच्यासाठी की हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे, सर्वजण आपापल्या घरामध्ये आहेत, याचा अतिशय उत्तम उपयोग या सर्व मंडळींनी करून घेतलेला आहे. याचबरोबर
आपल्या नाशिकचे आणि बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट जयंतराव जायभावे यांचेही आभार आणि अभिनंदन, कारण त्यांची प्रेरणा या सर्व मागे आहे. मी सर्व वकील माझ्या मित्रांना आवाहन करतो की ही जी वेब सिरीज सुरू झालेली आहे, आतापर्यंत 2-3 वकिलांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. तर या वेब सिरीजचा मॅक्झिमम फायदा आपण करून घ्यावा असं माझे सर्वांना आवाहन आहे, विनंती आहे. कारण आम्ही जेव्हा ज्युनियर होतो, मी प्रॅक्टिस सुरू केली ती साधारण 85-86 मध्ये, त्यावेळेला हा सगळा प्रकार नव्हता. त्यावेळेला वकिलांची संख्या पण खूप कमी होती. परंतु अशा प्रकारच्या वेब सिरीज म्हणा किंवा कुठली व्याख्यानं त्यावेळेला आयोजित केली जात नसायची. म्हणजे प्रत्येक ज्युनियरला त्या एखाद्या सिनियरकडे जर संधी मिळाली काम करायची तर त्याला चांगली संधी मिळायची. परंतु अदरवाईज ज्युनियर्सना चांगली संधी शिकायला मिळायची नाही. म्हणून मला माझं सर्वांना आवाहन आहे की ही जी संधी तुम्हाला मिळालेली आहे, आज आपलं आता माझं भाषण झाल्यानंतर आणखीनही चांगल्या चांगल्या वक्त्यांची भाषणं आपण आयोजित करणार आहोत. त्यांची सगळ्यांची भाषणं तुम्ही ऐकावी आणि याच्यातून मॅक्झिमम फायदा आपण आपला करून घ्यावा. आपलं भाषण सुरू करण्याच्या आधी माझं सर्वांना पुन्हा एक आवाहन करायचं आहे की या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण सर्वांनी खूप काळजी घ्यावी. कारण आता जर आपण बघितलं तर करोनाग्रस्त जे लोक आहेत त्यांची संख्या वाढायला लागलेली आहे. त्यामुळे आपणही त्याच्यामध्ये सामील होऊ नये अशी सर्वांनी प्रयत्न करावे, घरामध्ये थांबावं आणि दुसऱ्यांनाही बाहेर न जाण्यास प्रवृत्त करावं. त्याचप्रमाणे आरोग्य सेतू म्हणून जो एक ऍप ज्याची चर्चा सर्व चालू आहे ती सर्वांनी डाउनलोड करून घ्यावी. कारण त्याच्यामधून आपल्याला नवीन नवीन माहिती मिळणार आहे आणि कसं स्वतःचं या रोगापासून संरक्षण करायचं याची पण त्याच्यामध्ये माहिती आहे. आता आजचा जो आपला विषय आहे तो एव्हिडन्स इन क्रिमिनल ट्रायल हा जेव्हा विषय ठरला आणि जेव्हा मला सांगितलं गेलं की तुम्हाला या विषयावर बोलायचं आहे, त्यावेळेला मी विचार करायला लागलो. तेव्हा असं लक्षात आलं की विषय खूपच मोठा आहे. एव्हिडन्स असं कुठल्या पद्धतीचा कुठला प्रकारचा एव्हिडन्स असं काही न म्हणता एव्हिडन्स इन क्रिमिनल ट्रायल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या वेळेला आपण असं करूया की कुठलेही सेक्शन्स किंवा ऍक्ट वाईज न जाता इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर कोणत्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होतं आणि ते कशासाठी होतं आणि त्याचा उपयोग क्रिमिनल कोर्टामध्ये प्रॉसिक्युशनच्या बाजूने कसा केला जातो आणि डिफेन्स लॉयर्सनी किंवा आरोपीच्या रिप्रेझेंट करणाऱ्या वकिलांनी हा एव्हिडन्स कशा पद्धतीने हाताळला पाहिजे याचा आपण थोडासा अभ्यास करूया यावेळेला. त्याच्या आधी मला असं वाटतं की थोडंसं सेल्फ प्रिपरेशन प्रत्येक वकिलांनी क्रिमिनल ट्रायल चालवण्यासाठी काय केलं पाहिजे याचा पण थोडासा उहापोह आपल्याला करावा असं मला वाटतं. सर्वांनीच तुम्हाला आतापर्यंत सांगितलं असेल, आतापर्यंत जेवढे म्हणून सिनियर वकील आता आपण ऐकले असतील किंवा त्यांच्या संपर्कात तुम्ही आला असाल की वकिली करताना हार्डवर्कला पर्याय नाही. त्यामुळे केवळ तुम्ही वकील झालात आणि वकिली प्रवेश केला तर तुमच्याकडे काही कारणाने एखाद्या तुमच्या ओळखींमुळे म्हणा किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी तुमचे वकील आहेत आणि म्हणून तुम्हाला केसेस हाताळायला मिळाल्या आणि म्हणून आपली वकिली खूप चांगली चालेल असा कोणीही समज करून घेऊ नये. तो एक गैरसमज आहे. हार्डवर्क करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या घरामध्ये तुमचे वडील, काका किंवा भाऊ कोणीही वकील असले आणि तुम्हाला जर इझिली अवेलेबल झाली असतील ब्रीफ हाताळायला तरी सुद्धा रात्रंदिवस एक ध्यास आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे की आपल्याला वकिली जे करायची आहे तर आपली स्वतःची तयारी असणं खूप आवश्यक आहे. आणि त्यामुळे केवळ वकील झालो किंवा आपल्याला केवळ डिग्री मिळाली म्हणून आपण थांबत नाही, तर प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा आपला शिकण्याचा आहे आणि आपण त्याच्यासाठी आपण स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. हार्डवर्क बरोबर डेडिकेशन एक खूप महत्वाचं आहे. मी वकील झाल्यानंतर मी जर इतर व्यवसाय किंवा माझ्या घरच्या व्यवसायामध्ये सुद्धा लक्ष देत असेल तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण 24/7 आपण वकील असतो आणि आपल्याला तेवढं डेडिकेशननी काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे हार्डवर्क बरोबर आपलं ह्या वकिली व्यवसायासाठी डेडिकेशन हे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रीडिंग वाचन करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे. पूर्वीची एक म्हण आहे फार जुनी, वाचाल तर वाचाल. त्यामुळे
वाचन करणं, नवीन नवीन, कारण लॉ हा इव्हॉल्विंग आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी नवीन नवीन जजमेंट्स येत असतात, नवीन विचार त्याच्यामध्ये मांडलेले असतात. काही वेळेला काही जे प्रिन्सिपल्स पूर्वी वापरली गेलेली आहेत त्याच्यामध्ये थोडेसे बदल झालेले असतात. आणि म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने त्याविषयी वेगळं भाष्य काहीतरी केलेलं असतं. त्यामुळे दरवेळेला आपण आपल्याला अपडेट ठेवणं आणि त्याच्यासाठी वाचन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला तुम्ही विचाराल मग वाचायला काय पाहिजे? तर केवळ आपण कायद्याचीच पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा तिथं वाचायला पाहिजेच ऑफकोर्स, परंतु त्याचबरोबर आपलं सामान्य ज्ञान किती आहे त्याचा सुद्धा खूप उपयोग या व्यवसायामध्ये होतो. मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही न्यूजपेपर प्रत्येकाच्या घरामध्ये येतो. हा न्यूजपेपर आपण वाचला पाहिजे. आपण काही वेळेला आपल्याला सगळ्यांना सवय असते, मलाही सवय येते, की केवळ हेडिंग वाचतो की एखादी महत्वाची बातमी लक्षात आल्यानंतर ती आपण डिटेल वाचतो आणि मग पेपर एक 7, 8, 10, 15 मिनिटांनी चाळून, ज्याला आपण चालणं म्हणतो, तसं न करता पेपर वाचताना आता आपण वकील म्हणून आहोत त्यावेळेला हा सगळं मी जे सांगतोय हे एव्हिडन्स ऍक्टशी संदर्भात आहे, रिलेव्हंट आहे आणि म्हणून मला हे सांगावं असं वाटतं की पेपर वाचताना बऱ्याच वेळेला काही शहरामध्ये किंवा वेगवेगळ्या शहर देशामध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये काही घटना घडलेल्या असतात, क्राईम घडलेले असतात, त्याच्या बातम्या तिथे येत असतात. त्या बातम्या आपण डिटेल वाचल्या पाहिजे. त्या बातम्यांचं आकलन स्वतः करून घेतलं पाहिजे. ही जी घटना घडलेली आहे ती कोणत्या सेक्शन मध्ये बसेल, त्याच्यामध्ये काय पुरावा असू शकतो, काय घटना घडलेली असू शकते, याचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. इतकंच नाही तर तो केवळ त्या दिवशी ती बातमी वाचून न थांबता पुढे 2, 3, 4 दिवसांनी त्या बातम्यांचा जो फॉलोअप पेपरमध्ये केला जातो, काही काही नवीन नवीन गोष्टी उलगडल्या जातात, त्या पेपरमध्ये येत राहतात. टीव्ही हल्ली माध्यम इतकं चांगलं झालेलं आहे की त्या टीव्ही मध्ये ह्या माध्यमाचा वापर आपल्याला चांगला करता येईल, परंतु हे कायद्याच्या दृष्टिकोनातून करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग ती जी फॉलोअप आपण करतो ती एखादी बातमी, त्याच्यामुळे आपल्या ब्रेनला सवय लागते की 8 दिवसापूर्वी एक बातमी आलेली होती, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट 3 दिवसानंतरची जी दुसरी बातमी त्या संदर्भात आली, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आपल्याला मिळालं. इन्व्हेस्टिगेशन प्रोसीड होताना आणखी नवीन 4 गोष्टी पोलिसांनी कशा शोधून काढलेल्या आहेत. अजूनही आरोपी सापडलेला नाही किंवा आरोपी सापडला परंतु त्यांनी काही स्टेटमेंट केली किंवा नाही केलेली. ह्या गोष्टी आपण जेव्हा ती एखादी बातमी फॉलो करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्या ब्रेन मध्ये त्याचं प्रोसेसिंग होत राहतं. ही सवय लागणं, प्रोसेसिंगची सवय लागणं, एखादी गोष्ट आपण वाचल्यानंतर त्याचा विचार मनातल्या मनात करणं, ही सवय लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या ऑटोबायोग्राफीज हे वाचणं अत्यंत आवश्यक. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय अनुभव आलेला होता, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसं स्ट्रगल केलं, त्याला तोंड कसं दिलं, काय काय घटना घडल्या, काही वेळेला काही रंजक घटना त्याच्यामध्ये असतात, काही वेळेला काही केसेसच्या गोष्टी त्याच्यामध्ये चर्चा केलेली असते. त्यामुळे त्या वाचणं पण अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे निरनिराळे नॉव्हेल्स, जरी त्या गोष्टी असल्या, जरी त्याच्याशी काही वेळेला क्राईम नॉव्हेल्स असतात, काही वेळेला आपल्या टीव्हीवरती क्राईम सिरियल्स आता सुरू झालेले आहेत, त्या पण बघणं. त्याच्यामध्ये आपल्याला एक सवय लागते की एखादी सर्कमस्टन्स किंवा एखादी घटना घडलेली असल्यानंतर रिडिंग इन बिटवीन द लाईन्स, त्या घटनेमध्ये काय घडलेलं असावं, प्रत्यक्षात काय, जरी बातमी अशी आलेली असते तरी ती काय घडलेलं असावं, हे मनातल्या मनात चिंतन करण्याची, विचार करण्याची एक सवय लागते, जी तुम्हाला ह्या वकिली व्यवसायामध्ये त्याचा खूप उपयोग होणार आहे. त्यामुळे हार्डवर्क, डेडिकेशन, वाचन हे अत्यंत महत्वाचं आहे. चौथी गोष्ट जी मला सांगावीशी वाटते आवर्जून, जेव्हा आपण कायद्याच्या तरतुदींचा अभ्यास करत असतो, वकिली करत असतो, 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, आता माझी 30-35 वर्ष वकिली झालेली आहे, तर सायमल्टेनियसली समाजासाठी आपण काय करतोय याचं खूप महत्व आजच्या घडीला मला जाणवतं की ओके, मी माझ्यासाठी हे सगळं करतोय, माझ्यासाठी करतोय, माझ्या कुटुंबासाठी करतोय, अरे हो, पण सगळं अगदी तुम्ही टॉपला पोहोचलेला आहात. परंतु हे करत असताना तुम्ही समाजासाठी तुमचं दायित्व काहीतरी आहे, त्या समाजासाठी आपण काय करता ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करणं. हा जरी विषय मी बोलत असतो तो आपल्या ह्या टॉपिकशी रिलेव्हंट नाही, तरी एक मनात पटकन चमकून गेला, तो मी सांगितला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ह्या लक्षात ठेवणं, ज्याच्यामुळे वकील म्हणून आपली पर्सनॅलिटी तयार व्हायला एक मदत होते, त्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता एव्हिडन्स इन क्रिमिनल ट्रायल म्हटल्यानंतर एव्हिडन्स 2 प्रकारचे असतात. एक एव्हिडन्स आहे डायरेक्ट एव्हिडन्स, दुसरा आहे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स. डायरेक्ट एव्हिडन्स म्हणजे एखादी घटना घडते, त्याच्यामध्ये काहीतरी आय विटनेसेस आहेत, प्रत्यक्ष बघणारे साक्षीदार आहेत
आणि त्यांनी येऊन मग पोलिसांना किंवा कोर्टामध्ये येऊन काहीतरी सांगितलं की आम्ही प्रत्यक्ष त्याला अशी घटना जाताना बघितलं. दिस इज डायरेक्ट एव्हिडन्स. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणजे घटना घडते त्यावेळेला प्रत्यक्ष साक्षीदार प्रत्यक्षदर्शी कोणीही नसतो, परंतु तिथे ज्या सर्कमस्टन्स, तिथे ज्या घटना घडल्यानंतर ज्या गोष्टी तिथे आढळतात किंवा तपासामध्ये काही नवीन नवीन गोष्टी जशा सापडायला लागतात, इन्व्हेस्टिगेट व्हायला लागतात, त्या सर्वांची चेन एकत्र केल्यानंतर जर असा एखादा इन्फरन्स निघत असेल किंवा ह्या 5 गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतंय की हा जो संशयित आहे त्यांनीच हा क्राईम केलेला असला पाहिजे, ह्याला आपण सर्कमस्टन्शियल म्हणजे एक गोष्ट झाली, दुसरी गोष्ट झाली, तिसरी गोष्ट, याच्यावरून आपण इन्फ्लुएन्स काढतो की बाबा हाच गुन्हेगार असला पाहिजे आणि दुसरा कोणी नसला पाहिजे. त्यामुळे डायरेक्ट एव्हिडन्स आणि सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असे 2 प्रमुख प्रकार ह्या एव्हिडन्स मध्ये आहेत. आता बघा, जेव्हा आपण क्रिमिनल कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो त्यावेळेला 3 महत्वाचे, ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो क्रिमिनल कोर्टातली, इंडियन पिनल कोड, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, हे 3 ऍक्ट्स हे फार महत्वाचे असतात. त्याचा थरोली अभ्यास करणं प्रत्येकाने अत्यंत आवश्यक आहे. आता इंडियन पिनल कोड किंवा एनी पिनल स्टॅट्यूट, कारण इंडियन पिनल कोड पुरतच आता मर्यादित राहिलेलं नाहीये. NDPS ऍक्ट आलेला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे, MCOC ऍक्ट आहे, पोटा आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे ही जी पिनल स्टॅट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये कोणती घटना घडली म्हणजे तो गुन्हा घडला, म्हणजे त्या गुन्ह्याचं डेफिनेशन आणि त्या गुन्ह्यासाठी म्हणून कुठली शिक्षा प्रिस्क्राईब केलेली आहे त्याचं वर्णन ह्या पिनल स्टॅट्यूट्स मध्ये केलेलं असतं. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर जो आहे तो क्रिमिनल कोर्टांमध्ये कोणत्या पद्धतीने केस चालावी, इन्व्हेस्टिगेशन कोणत्या पद्धतीने व्हावं, हे प्रोसिजरल स्टॅट्यूट आहे. आणि एव्हिडन्स ऍक्ट याच्यामध्ये एव्हिडन्स कोणत्या पद्धतीने ऍडमिसिबल असेल, इनऍडमिसिबल असेल, त्याची व्हॅल्यू काय ठरवायची आणि तो कसा प्रूव्ह करायचा, हे सगळे 3 वेगवेगळे स्टॅट्यूट्स. त्यामुळे आपण त्याला भगवद्गीता म्हणतो क्रिमिनल कोर्टातली. परंतु केवळ आता इंडियन पिनल कोड पुरतं मर्यादित न राहता वेगवेगळे स्पेशल ऍक्ट जे आता आलेले आहेत त्याच्यामध्ये पिनल प्रोव्हिजन्स आहेत, तर त्या पिनल प्रोव्हिजन्स आणि त्या स्पेशल ऍक्टचा सुद्धा आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मग अशी आपण डायरेक्ट, इनडायरेक्ट किंवा एव्हिडन्सचा पण विचार केला. त्याचप्रमाणे ओरल एव्हिडन्स आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हा पण प्रकार आपल्या एव्हिडन्स मध्ये आहे. ओरल एव्हिडन्स म्हणजे एखाद्या विटनेसने एखादी घटना बघितलेली असेल किंवा एखाद्या सर्कमस्टन्सच्या संदर्भामध्ये हा विटनेस असेल तर तो येऊन मेहरबान कोर्टामध्ये स्वतः शब्दावरती साक्ष देतो, त्याला आपण ओरल एव्हिडन्स म्हणतो. आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे घटना घडत असताना एखादा डॉक्युमेंट तयार झालेला आहे किंवा काही लेखित स्वरूपामध्ये काही पुरावा आहे, तर तो पुरावा म्हणजे आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणतो. आता डॉक्युमेंट म्हणजे केवळ कागदावरतीच लिहिलेलं आहे असं नाही, CD सुद्धा डॉक्युमेंट होते, तुमची व्हिडिओ क्लिप सुद्धा एक डॉक्युमेंट होऊ शकते. त्यामुळे डॉक्युमेंटची एक व्याख्या आपण जर बघायला गेली तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता अमेंडमेंट मध्ये सगळ्या आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आता आपण जात नाहीये. त्यामुळे ओरल एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, डायरेक्ट एव्हिडन्स, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असे हे एव्हिडन्सचे सगळे प्रकार आहेत. मग असे मी म्हटल्याप्रमाणे आपण ऍक्ट वाईज किंवा सेक्शन्स वाईज न जाता एखादी घटना घडल्यानंतर पुढे ती कशी प्रोसीड होते, कसं इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होतं, इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय काय करावं लागतं, ह्या लाईनवरती आपण यावेळेला आपण वेगळ्या पद्धतीने जरा चर्चा करूया, जेणेकरून ते एक्सप्लेन करायलाही मला जरा थोडंसं सोपं जाईल. आता एखादी घटना घडते म्हणजे काय घटना घडते, आपण 2 उदाहरणं घेऊया. एक आपण चोरीची घटना घेऊया आणि एक मर्डरची घटना घेऊया, थेफ्ट आणि मर्डर. आता थेफ्ट, एखादी चोरी घडल्यानंतर काय काय होऊ शकतं, तर चोरी जेव्हा त्या माणसाच्या, ज्याची एखादी वस्तू चोरीला गेलेली आहे किंवा ज्याच्या घरामधून काही चोरी झालेली आहे त्याचं जेव्हा ते लक्षात येतं त्यावेळेला तो पहिले पोलिसांना हे रिपोर्ट करतो की बाबा माझ्या घरामध्ये अशी अशी चोरी झाली. हे रिपोर्ट झाल्यानंतर जर ते कॉग्निझेबल असेल, आता चोरीचा गुन्हा कॉग्निझेबल आहे, पण इतर सर्कमस्टन्सेस मध्ये जर तो कॉग्निझेबल असेल तर पोलीस पहिले FIR नोंदवतात आणि तपासासाठी पहिले त्या व्हिजिट करतात स्पॉटला. आता चोरीच्या गुन्ह्यामध्ये, मर्डर ट्रायल्स मध्ये किंवा आणखीन इतर वेगवेगळ्या ऑफेन्सेसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. आपण आता 2च उदाहरणं सध्या आता उदाहरणापुरती घेऊया. त्यामुळे इफ द क्राईम इज रजिस्टर्ड विथ रिस्पेक्ट टू थेफ्ट, then police would initially register the crime, the FIR, and then they visit the spot. समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की घरामध्ये एखादी चोरी झालेली, सो दे विजिट दॅट पर्टिक्युलर रेसिडेन्शियल हाऊस.
then they assess what exactly must have happened there, and they prepare the panchanama of the scene of the offense. Let us take example की चोरी होताना त्या चोराने आपल्या घराचं मेन दार तोडलेलं आहे, कुलूप तोडलेलं आहे, तो आतमध्ये शिरलेला आहे, त्यांनी सगळे कपाट, टेबल सगळं अस्ताव्यस्त केलेलं आहे, सगळे कपडे खाली आणलेले, डबे खाली आणलेले आहेत आणि त्यांनी काही गोष्टी चोरीला नेलेल्या. त्यामुळे पोलीस तिथे गेल्यानंतर त्या सगळ्या जी काही घटना तिथे घडलेली, जो काही सीन आहे तिथे, त्याचा ते पहिले अभ्यास करतात आणि मग अभ्यास केल्यानंतर त्याचा पंचनामा करतात. पंचनाम्यासाठी 2 विटनेसेस बोलवले जातात, ज्यांना आपण पंच म्हणतो, पंच नंबर 1, पंच नंबर 2. त्यांच्या हजेरीमध्ये त्या सगळ्या खोलीचं म्हणा, घराचं म्हणा, जी काही परिस्थिती तिथे दिसत असते, त्याचं ते सगळं वर्णन त्या पंचनाम्यामध्ये लिहिलं जातं. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की हा पंचनामा करण्याची प्रोव्हिजन कुठे आहे? सीआरपीसी मध्ये कुठे प्रोव्हिजन आहे का, किंवा दुसऱ्या कुठल्या स्टॅट्यूट मध्ये काही प्रोव्हिजन आहे का, किंवा ह्या सेक्शन खाली पंचनामा झाला पाहिजे असं कुठे स्पष्टपणे लिहिलेलं आहे का, असे प्रश्न विचारले जातात. आता हा पंचनामा करणं हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे. कारण एखादी घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेच्या संदर्भामध्ये जो आरोपी आहे तो आरोपीला अटक होणे, इन्व्हेस्टिगेशन संपल्यानंतर ती केस कोर्टामध्ये जाणे आणि मग कोर्टामध्ये ती केस चालणे, याच्यामध्ये बराचसा पिरियड निघून जातो. काही वेळेला 6 महिने जातात, काही वेळेला वर्ष जातात, काही वेळेला 5-5, 6-6 वर्ष सुद्धा निघून जातात. तोपर्यंत तो सीन ऑफ ऑफेन्स जो असेल, जिथे कुठे ही घटना घडलेली आहे, चोरीची असेल किंवा मर्डरची, ती काही तशी राहणं शक्य नाही. आणि त्यामुळे ती तशी राहणं त्यावेळेला शक्य नाही ज्या वेळेला ही केस चालेल, हे गृहीत धरून आधीच त्या घटनास्थळाचा पंचनामा करणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्या पंचनाम्यामध्ये त्या घटनास्थळाचं संपूर्ण वर्णन हे पोलीस त्याच्यामध्ये करतात. त्याचप्रमाणे पोलीस एखाद्या वेळेस तिथे फोटोग्राफ्सही काढतात. जेव्हा पंचनामा केलेला आहे, परंतु सीन ऑफ ऑफेन्सचे फोटोग्राफ्स काढलेले की नंतर लक्षात येते, एखादी गोष्ट त्यावेळेला लक्षात आली नाही, परंतु नंतर ते फोटोग्राफ बघून काही लक्षात आले आणि त्याच्यावर त्या ट्रेसनी एखादा आरोपी अटक झाली, असं पण होऊ शकतं. त्यामुळे फोटोग्राफ्स काढणं, पंचनामा करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या ठरतात. आता पंचनामाची जी प्रोव्हिजन आहे ती अशी स्पेसिफिक कुठल्याही सेक्शन खाली, ह्या सेक्शन खाली पंचनामा करावा असं म्हटलं नाही, परंतु एव्हिडन्स ऍक्टचा जो सेक्शन 7 आहे, त्या 7 सेक्शन मध्ये जी काही वर्डिंग्स वापरलेले आहेत, त्या वर्डिंग्स मध्ये आपल्याला पंचनामा करण्याची प्रोव्हिजन सापडते. आता थोडं मी मगाशी म्हटलं आपण सेक्शन वाईज जात नाही, तरी सुद्धा 2-3 ओळीचा सेक्शन आहे, त्यामुळे तो आपल्या सगळ्यांसाठी वाचतो, माझ्यासाठी पण तो मी वाचतो. सेक्शन 7, facts which are the occasion, cause or effect of fact in issue. आता फॅक्ट इन इश्यू काय आपल्या इथे? चोरी. Facts which are occasion, cause or effect, immediate or otherwise, of relevant fact. Relevant fact आपल्या इथे चोरी आहे. Or facts in issue, or which constitute the state of things under which they happened. State of things, दार तुटलेला आहे, कुलूप तुटून पडलेला आहे, सगळं सामान अस्ताव्यस्त होऊन पडलेलं आहे, कपाटं तोडलेली आहेत, लॉकर तोडलेलं आहे, सगळं सामान कपाटातलं बाहेर पडलेलं आहे, महत्वाचे जे डबे ज्याच्यामध्ये पैसे दागिने ठेवलेले आहेत ते रिकामे खाली पडलेले आहेत. ऑल दीज आर दी स्टेट ऑफ थिंग्स or which afford an opportunity for their occurrence or transaction are relevant. So all these states of things are relevant. आणि म्हणून त्याची रिलेव्हन्सी पुढे ट्रायल जेव्हा चालेल त्यावेळेला त्याची वापरण्यासाठी म्हणून हे पंचनामे केले जातात. त्यामुळे स्पेसिफिक पंचनामा कोणत्या सेक्शन खाली करावा असं जरी प्रोव्हिजन नसली तरी सेक्शन 7 मध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या ज्या रिलेव्हंट गोष्टी आहेत की कुलूप तोडलेलं खाली पडलं, आता त्याच्यामध्ये जर त्याच्यावरती जर काही बोटांचे ठसे मिळाले तर फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्यावेळेला बोलवला जातो, मग ते ठसे घेतो, आरोपीला अटक झाल्यानंतर मग त्याचे ठसे घेतले जातात, मग ते ठसे मॅच करण्यासाठी म्हणून पाठवले जातात. परंतु हे सगळं आरोपी अटक झाल्यानंतर करायचं आहे, पण त्याच्यासाठी तयारी मात्र सुरुवातीपासून करावी लागते आणि म्हणून हे पंचनामे त्यावेळेला केले जातात. आता हे आपण थेफ्टच्या बाबतीमध्ये बोलतोय, जर आपण मर्डर केसचं आपण एक्झाम्पल घेतलं तर तिथे सुद्धा एखादा वेपन, ज्या वेपननी सगळी घटना घडलेली आहे तिथे काही पडलेलं आहे का, जो घटना करणारा आरोपी आहे, 1 असेल, 2 असतील, 3 असतील, तर त्यांच्या काही तिथे खाणाखुणा तिथे मिळत आहेत का, कोणत्या परिस्थितीमध्ये ती डेड बॉडी पडलेली आहे, तिथे काही आणखीन 1-2 इंज्युअर्ड पडलेले आहेत का, ते कॉन्शियस आहेत का अनकॉन्शियस आहेत, रक्त कुठे पडलेलं आहे, त्यांच्या कपड्यांवरती रक्त आहे की नाही, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ह्या नंतर कधीच लक्षात राहत नाहीत किंवा त्या तशा टिकत पण नाही.
कारण एखादा इंज्युअर्ड असेल तर त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये हलवावं लागतं. त्यामुळे त्या परिस्थिती त्यावेळेला तिथे काय होती, ज्या वेळेला पहिल्यांदा रिपोर्ट मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले किंवा घटना बघायला कोणतरी नंतर तिथे गेलं आणि मग त्यांनी पोलिसांना रिपोर्ट केला, त्यावेळेला एक्झॅक्टली स्पॉटवरती काय परिस्थिती होती ही समजून घेणं, ती कोर्टापुढे तशी मांडणं हे प्रॉसिक्युशनचं काम आहे. आणि त्यामुळे हे पंचनामे अशा स्वरूपाचे केले जातात. त्यामुळे मर्डर ट्रायलसाठी करावयाचा पंचनामा आणि त्याच्यासाठी लागणारे क्रायटेरियाज वेगळे असतील, थेफ्टसाठी करावयाचा पंचनामा त्याच्यासाठी लागणारे क्रायटेरियाज वेगळे असतील, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये जे पंचनामे केले असतात, प्री ट्रॅप पंचनामा, ट्रॅप पंचनामा, पोस्ट ट्रॅप पंचनामा, त्याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया असतील. एनडीपीएस ऍक्ट मध्ये एखादं कॉन्ट्राबँड एखाद्या माणसाकडनं सापडलं किंवा एखादी इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर ती इन्फॉर्मेशन आपण सिनियरकडे पहिले कम्युनिकेट करणं, ती इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करणं, त्याप्रमाणे ट्रॅप सापळा रचणं, मग एखादा माणूस त्याच्यामध्ये सापडणं, त्याच्याकडे कॉन्ट्राबँड्स आहेत नाहीत त्याचा पंचनामा करणं, त्याच्यासाठी क्रायटेरियाज वेगवेगळे असतील. त्यामुळे पंचनामा जरी आपण नुसतं म्हटलं की हा पंचनामा तिथे केलेला आहे, परंतु तो कोणत्या गुन्ह्यामध्ये पंचनामा केलेला आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने हे पंचनामे करावे लागतात आणि त्याचा खूप उपयोग प्रॉसिक्युशनला त्यांची केस मांडताना कोर्टापुढे होते. त्याचप्रमाणे डिफेन्सला सुद्धा या पंचनाम्यामध्ये काय गोष्टी घेतलेल्या गेलेल्या नाहीत किंवा ज्या गोष्टी पंचनाम्यामध्ये आहेत त्याचा आरोपीला कसा फायदा होणार आहे, जेणेकरून दाखवून द्यायला की हा आरोपी तिथे नसावा, दुसरंच कोणतरी ही घटना केलेली असावी, त्याच्यासाठी आरोपींना सुद्धा त्याचा फायदा होतो. त्यामुळे हे जे पंचनामे इन्व्हेस्टिगेशन मध्ये केले जातात त्याचा अभ्यास प्रॉसिक्युशनच्या साईडने प्रॉसिक्युटरने जो कोर्टापुढे केस लीड करतो त्यांनी अत्यंत बारकाईने करणं, त्याचप्रमाणे डिफेन्स लॉयरनी अत्यंत बारकाईने करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पहिली स्टेप आपण जर बघितली एव्हिडन्स कलेक्ट करण्याची, तर ही त्या स्पॉटला व्हिजिट आणि मग त्या स्पॉटचा पंचनामा, ती पहिली स्टेप त्यावेळेला तिथे होते. आणि मग पंचनामा झाल्यानंतर पुढे काय, जर एखादी तिथे वस्तू ज्या इन्क्रिमिनेटिंग आर्टिकल्स तिथे सापडलेल्या असतील तर त्या वस्तू तिथे जप्त होणं, ते सील करणं, त्या कशा पद्धतीने सील केलेल्या आहेत ते प्रॉसिक्युशनसाठी पण महत्वाचं असतं, त्याचप्रमाणे आरोपींसाठी सुद्धा ते महत्वाचं असतं. त्यामुळे पंचनामा झाला आहे असं म्हणून पंचनामा केलाय की नाही ह्याच्यापेक्षा तो पंचनामा झाला असेल तर तो कशा पद्धतीने झालेला आहे आणि त्याला प्रॉसिक्युशनला त्याचा किती उपयोग आहे आणि आरोपींना त्याचा किती उपयोग आहे किंवा आरोपीच्या विरुद्ध तो किती जातोय ह्याकडे बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणखीन एक दुसऱ्या प्रकारचा एक पंचनामा आहे, इन्क्वेस्ट पंचनामा. आता एखादी डेड बॉडी तिथे पडलेली असेल तर त्याचं पोस्टमॉर्टम होण्याआधी त्या डेड बॉडीची शरीराची जी परिस्थिती असते त्याचा पंचनामा पण केला जातो. म्हणजे त्या स्पॉटवरती डेड बॉडी पडलेली आहे पण स्पॉट पंचनाम्यामध्ये त्या डेड बॉडीचं वर्णन घेण्याची गरज नाही, कारण स्पॉट पंचनामा झाल्यानंतर त्या डेड बॉडीचा स्वतंत्र पंचनामा, ज्याला आपण इन्क्वेस्ट पंचनामा म्हणतो, मृतक शरीराचा पंचनामा, त्या पंचनामा पण केला जातो. त्यामुळे इन्क्वेस्ट पंचनामा करताना वेगळ्या क्रायटेरियाज लागतात. तो म्हणून मनुष्य जर नोन असेल, त्याची माहिती जर आधी सर्वांना माहिती असेल, त्याचं नाव माहिती असेल, तर मग अदरवाईज अननोन असेल तर मग काय काय क्रायटेरिया असते. त्यामुळे त्या परिस्थिती माणसाची कशी होती, तो त्याचं वय काय असलं पाहिजे, त्याच्या अंगावरती कपडे काय आहेत, जर घुसकून त्याला ठार केलेलं असेल तर त्याच्या अंगावरचे त्या ठिकाणी जिथे जिथे घुसकलेलं आहे तिथे तिथे कपड्यांना भुकं पडलेली आहेत नाही, रक्त किती गेलेलं आहे, शरीराच्या कोणत्या कोणत्या भागावरती जखमा झालेल्या आहेत, मग त्या जखमा खरचटल्याच्या आहेत, भुसकण्याच्या आहेत, मारहाणीच्या आहेत, एखाद्या जाणत्याने मारलेला आहे का कशाने मारलेला आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. परंतु हे पंचनामा हा जरी इन्क्वेस्ट पंचनाम्याला जितकी पोस्टमॉर्टमला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे तितकी इन्क्वेस्ट पंचनाम्याला जरी एव्हिडेन्शियल व्हॅल्यू नसली तरी प्रत्यक्ष घटनास्थळावरती जी डेड बॉडी पडलेली आहे त्याच ठिकाणी इन्क्वेस्ट पंचनामा करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो की ती डेड बॉडी लगेच इमिजिएटली हलवली जाते आणि मग त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम करायच्या आधी हॉस्पिटलमध्ये केला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती, प्रत्यक्ष जागेवरती ती बॉडी कोणत्या परिस्थितीत पडलेली होती, कोणत्या अँगलमध्ये पडलेली होती, त्यामुळे नक्की नाही एक्झॅक्टली घटना घडताना काय एक्झॅक्टली घडलेलं असेल याचं आकलन होत नाही. त्यामुळे इन्क्वेस्ट पंचनामा सुद्धा जागेवर करणं ह्याला खूप महत्व आहे आणि तो जर जागेवर झालेला असेल तर त्याच्यामधून प्रॉसिक्युशनला त्याचप्रमाणे डिफेन्सला सुद्धा खूप त्याचा उपयोग होणार असतो. त्यामुळे आपण स्पॉट पंचनामा बघितला, स्पॉट पंचनामा वेगवेगळ्या ऑफेन्सेस मध्ये कसा करावा लागतो, इन्क्वेस्ट पंचनामा कोणत्या पद्धतीने करावा लागतो. त्यामुळे हा पंचनामा हा एक एव्हिडन्सचा एक मोठा भाग याच्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे फोटोग्राफ जर काढलेले असतील तर हा फोटोग्राफ हा डॉक्युमेंट म्हणून ट्रीट केला जातो. त्यामुळे हे फोटोग्राफ काढल्यानंतर ते कशा पद्धतीने कोर्टामध्ये
सिद्ध करायचंय, याला एक वेगळी तरतूद आहे, त्याच्यासाठी एक वेगळा भाषणाचा विषय आहे. त्यामुळे त्या डिटेल्स मध्ये न जाता हे जर फोटोग्राफ्स काढलेले असतील तर तेही खूप उपयुक्त होतात. कारण पंचनामा लिहिताना काही वेळेला काही मायन्यूट गोष्टी सुटतात, परंतु त्या फोटोग्राफ मध्ये त्या येतात. त्यामुळे पंचनामा स्पॉट करताना त्याच वेळेला जर पोलिसांनी जर इन्व्हेस्टिगेशन करताना जर फोटोग्राफ्स काढले, किंवा आता तुम्ही सगळेजण वकील आहात, तुम्ही कोणीतरी प्रॉसिक्युटर होणार असाल किंवा एखाद्या पोलीस मशिनरीला मदत करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे वकील म्हणून तुम्ही जर जॉईन होणार असाल, तर त्यांना सल्ला देताना या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. की इन्व्हेस्टिगेशन करताना स्पॉटचा फोटोग्राफ सुद्धा काढणं किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं पण महत्वाचं आहे. मग त्याचं एव्हिडन्शियरी व्हॅल्यू किती, त्याचा वापर कसा करायचा हा नंतरचा भाग आहे. परंतु त्यावेळेला जे जे एव्हिडन्स कलेक्ट करायला पाहिजे तो फार महत्वाचा. त्यामुळे फोटोग्राफ्स काढणं किंवा व्हिडिओ शूटिंग करणं हे खूप महत्वाचं त्यावेळेला ठरतं. घटनास्थळावरती ब्लड पडलेलं असतं. एक मर्डरचा जर घेतला आपण, मगाशी आपण थेफ्ट केसमध्ये आपण फिंगरप्रिंटचं आपण उदाहरण घेतलं, त्याचप्रमाणे मर्डरच्या सीनवरती सुद्धा समजा एखादा हत्यार पडलेला असेल तर त्या हत्यारावरती आरोपीचे ठसे मिळतात का, त्यामुळे ते हत्यार जप्त करताना जी काळजी घ्यायला पाहिजे, ते हत्यार जप्त करताना वेगळा पंचनामा करायला पाहिजे, ते सील कशा पद्धतीने केलं त्याच्यासाठी त्या पंचनाम्यामध्ये त्याचा स्पेसिफिक उल्लेख असला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्यावरती काही ठसे मिळाले आहेत का, ते ठसे होते ते ठसे तज्ञांनी घेतलेले आहेत का, ते कोणत्या पद्धतीने घेतले, त्याच्यासाठी काही वेगळा पंचनामा करायचा का, या सगळ्या गोष्टी तिथे बारकाईने बघणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर ब्लड ते सांडलेलं असेल तर ते कलेक्ट सॅम्पल म्हणून कलेक्ट कसे करायचं याची एक वेगळी प्रोसिजर दिलेली, त्याचा अभ्यास करणं आपल्याला महत्वाचं आहे. कारण ते जर त्या पद्धतीने जर सॅम्पल कलेक्ट झालेलं नसेल तर त्याचा सीए रिपोर्ट जरी आरोपीच्या विरुद्ध असला तरी तो केवळ सॅम्पल त्या पद्धतीने कलेक्ट केलेलं नाही, त्याचा नीट पंचनामा केलेला नाही, ते नीट प्रिझर्व्ह केलेलं नाही, या कारणांसाठी सुद्धा आरोपीला फायदा मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे अभ्यास करताना आता ज्या वेळेला आपण क्रिमिनल ट्रायल चालवतो त्यावेळेला बरेचसे लोक हे आरोपीच्या बाजूने ह्या सगळ्या गोष्टींकडे बघणार असतात. अगदी आपल्यातले काही अगदी थोडी लोक प्रॉसिक्युशनच्या साईडने प्रॉसिक्युटर म्हणून ह्या गोष्टींकडे बघतात. त्यामुळे मी दोन्ही साईड्सने कशा पद्धतीने ह्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे याचा आपण उहापोह करतोय. त्यामुळे ब्लड सॅम्पल कलेक्ट करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. ते कलेक्ट केल्यानंतर ते कसे प्रिझर्व्ह केलेले आहेत, कोणत्या ठिकाणी ते ठेवलेले आहेत, आणि मग सीए कडे पाठवताना ते कशा पद्धतीने पाठवलेले आहेत या गोष्टी पण बघणं, सांभाळणं प्रॉसिक्युशनच्या साईडनी, त्याचप्रमाणे डिफेन्सच्या साईडने त्या गोष्टी कोणत्या कोणत्या झालेल्या नाहीत त्यावेळेला किंवा ज्या झालेल्या आहेत परंतु ज्या कशा उपयोगी नाहीत एव्हिडन्स म्हणून, याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आता जो मुद्देमाल तिथे जप्त झालेला असतो, अजूनही आपण स्पॉटवरतीच आहोत. स्पॉटवर गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे एव्हिडन्स कसे कलेक्ट केले जातात आणि त्याचा वापर क्रिमिनल ट्रायल मध्ये कसा केला जातो ही आपण चर्चा करतो. त्यामुळे स्पॉटवरती समजा एखादा वेपन जप्त झालेला आहे किंवा मैताचे तो तिथे व्हायलन्स झालेला असतो, त्यामुळे त्याचे एखाद्या चप्पलांची जोड इकडे आजूबाजू किंवा एकच चप्पल पायात असते, दुसरी चप्पल दुसरीकडे कुठेतरी पडलेली असते, त्याच्या हातात जर बॅग असेल, पर्स असेल किंवा आणखीन त्याचा चष्मा असेल, टोपी असेल, ही अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेल्या असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जप्त होतात. स्पॉट पंचनाम्यामध्ये त्याचा उल्लेख होतो, त्या स्पॉट पंचनाम्यामध्येच त्याची जप्ती झाल्याचा पण उल्लेख केला जातो जनरली. पण माझं प्रामाणिक मत असं आहे की स्पॉट पंचनाम्यामध्ये केवळ वर्णन करावं आणि स्पॉट पंचनाम्याबरोबर त्याच्यातच उल्लेख करावा की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या ह्या गोष्टी जप्त केलेल्या आहेत आणि त्या जप्त केल्याचा स्वतंत्र पंचनामा हा पुढे केला जात आहे आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी जप्त करताना त्याचा स्वतंत्र जर पंचनामा केला तर ती गोष्ट सिद्ध करणं कोर्टामध्ये खूप अत्यंत सोपं जाईल प्रॉसिक्युशनला. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काही लॅक्युनाज असतील तर त्याही क्लिअरली डिफेन्स लॉयरला त्या समजतील आणि त्याचा वापर आपल्या आरोपीसाठी कसा करता येईल. काही वेळेला काही निर्दोष असतात लोक, काही वेळेला काही संशयाच्या बळावरती काही अटक झालेली असतात, काही वेळेला काही लोकांनी खरंच गुन्हे केलेले असतात. परंतु ज्या वेळेला डिफेन्स लॉयर म्हणून आपण कोर्टामध्ये उभे राहतो त्यावेळेला त्यांनी खरंच गुन्हा केलेला आहे की नाही ह्या गोष्टी आपल्याला विचार करून चालत नाही. शक्यतो आपल्या परीने आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे आपण त्याला वाचवण्याचा कसा प्रयत्न करू हाच मनात एक विचार असतो. आणि त्यामुळे त्याच्या ह्या सगळ्या तपासामध्ये अशा कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्याचा फायदा आरोपीला मिळतो किंवा कोणत्या गोष्टी घडलेल्या नाहीत त्याचा फायदा आपल्याला आरोपीला कसा देता येईल हे बघणं डिफेन्स लॉयरने अत्यंत आवश्यक आहे. सॉरी. त्यामुळे ती एखाद्या तिथे वेपन पडलेला आहे किंवा वस्तू पडलेल्या आहे त्या जप्त झाल्यानंतर त्या वस्तूंचं पुढे काय होतं, केवळ जप्त झाल्या म्हणजे संपली का गोष्ट नाही.
तर त्या वस्तू जप्त झाल्यानंतर त्या पोलीस स्टेशनला आणल्या जातात. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा घडलेला आहे त्या पोलीस स्टेशनला या सगळ्या वस्तू आणल्या जातात आणि मग त्या वस्तू मुद्देमाल रजिस्टरला नोंदवून मुद्देमाल कारकुनाकडे दिल्या जातात. बघा तुम्ही जर काही क्रिमिनल ट्रायल्स आपण चालवलेले असतील तर त्याच्यामध्ये मुद्देमाल रजिस्टरची एक पावती चार्जशीट बरोबर जोडलेली असते. आता या पावतीमध्ये काय असतं, बऱ्याच वेळेला मी या मुद्द्यांवरती क्रॉस एक्झामिनेशन केलेली आहे. त्या पावतीवरती मुद्देमाल रजिस्टरचा, ज्या मुद्देमाल रजिस्टर मध्ये त्याची नोंद झालेली आहे, ज्या सिरियल नंबरनी त्याची नोंद झालेली आहे, त्या मुद्देमाल रजिस्टरचा नंबर त्या पावतीवरती आहे का, किती तारखेला मुद्देमाल रजिस्टर मध्ये याची नोंद झाली आहे, किती तारखेला मुद्देमाल कारकुनाकडे त्याची नोंद केलेली आहे, त्याचा उल्लेख त्या पावतीवरती आहे का. काही वेळेला ती पावती केवळ त्या वस्तूंचं डिस्क्रिप्शन असं म्हणणारीच पावती असते. तुम्ही जर ते मायन्युटली बघितली नंतर हे आपलं अभ्यास संपल्यानंतर तर त्या वस्तूंचं वर्णन, कुठे जप्त झाली, त्या वस्तूंचं वर्णन, किती तारखेला जप्त झाली, कोणी जप्त केली, एवढंच असतं. त्याच्यामध्ये बाकी उल्लेख काही नसतो. त्यामुळे ती पावती केवळ चार्जशीट बरोबर आहे म्हणून ह्या मुद्देमाल कारकुनाकडेच दिलेला असला पाहिजे आणि नंतर तो सीए कडे पाठवण्यापर्यंत तो मुद्देमाल रजिस्टरला किंवा मुद्देमाल खोलीमध्येच असला पाहिजे असं आपण गृहीत धरून चालतो. पण तसं गृहीत धरून चालणार नाही, कारण काही वेळेला वस्तू जप्त झाल्यानंतर सीए कडे पाठवताना मध्ये बराच गॅप जातो. 8 दिवस जातात, 15 दिवस जातात, काही वेळेला 2-2 महिने सुद्धा या वस्तू तशाच मुद्देमाल कारकुनाकडे पडून असतात. त्यामुळे ह्या दरम्यानच्या काळात त्या खरंच मुद्देमाल कारकुनाकडे दिलेल्या होत्या की नव्हत्या हे बघणं हे डिफेन्स लॉयरचं काम आहे. आणि त्यामुळे त्या पावतीचा मायन्युटली अभ्यास केला तर काही वेळेला गंमत अशी होते की त्याच्यावरती MR नंबर असतो, म्हणजे मुद्देमाल रजिस्टर नंबर. पण तो MR नंबर जो आहे तो खरंच पोलीस स्टेशनचा MR आहे का कोर्टामध्ये दाखल करतानाचा MR रजिस्टर नंबर आहे हे पण बघणं गरजेचं आहे. काही वेळेला कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करताना हे सगळा मुद्देमाल कोर्टात प्रोड्यूस केला जातो आणि मग कोर्टामध्ये जे मुद्देमाल खुली असते तिथे त्याचा पहिले नोंदी होतात आणि मग त्याला मुद्देमाल रजिस्टर नंबर वेगळा पडतो आणि मग तो चार्जशीटच्या पहिल्या पानावरती त्याचं नोंद होते की ह्या केसमधला मुद्देमाल रजिस्टरला या सिरियल नंबरनी या तारखेला जमा झालेला आहे आणि तशी एन्डॉर्समेंट त्या चार्जशीट वरती होते. काही वेळेला ती चार्जशीट वरती न करता मुद्देमालची जी पावती चार्जशीट बरोबर जोडलेली असते त्या मुद्देमाल पावतीवरती तो MR नंबर येतो आणि आपल्याला मात्र वाटतं की हा MR नंबर पोलीस स्टेशनचा आहे. त्यामुळे मुद्देमाल जप्त झाल्यानंतर पुढचे 6 दिवस जोपर्यंत तो सीए कडे पाठवलेला नाही, जर सीए कडे पाठवण्यासारखं असलं तर पुढचे 6 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस किंवा 1 महिना तो मुद्देमाल नक्की कोणाकडे होता हे बघणं पण अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या मुद्देमालाचं टॅम्परिंग, त्याची हाताळणी वेगळ्या पद्धतीने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संशय असतो. शेवटी डिफेन्स लॉयर म्हटल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मुद्देमाल रजिस्टरला नोंद झालेली आहे आणि मुद्देमाल कारकुनाकडे दिला इथपर्यंत झालं ओके. परंतु जेव्हा सीए कडे पाठवतात त्यावेळेला तो मुद्देमाल कारकुनांनी परत आपल्या ताब्यात घेतल्याचं इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरनी कुठे नोंद केलेली आहे का? मुद्देमालाकडे कारकुनाकडे देताना तो मुद्देमाल ज्या परिस्थितीत होता त्याच परिस्थितीत तो त्यांना परत मिळालेला आहे का? कारण बऱ्याच वेळेला जेव्हा सीए रिपोर्ट येतात त्यावेळेला डिसीजचा जर ब्लड ग्रुप ए असेल तर तो सीए रिपोर्ट वरती जो त्या वेपनवरचा ब्लड ग्रुप हा इनकन्क्लुजिव्ह असतो किंवा वेगळाच कुठला तरी असतो किंवा ते ब्लड डिसइंटिग्रेट झालेलं असतं. त्यामुळे फॉर कनेक्टिंग दॅट वेपन विथ क्राईम की ह्याच हत्यारांनी ह्या मैताचा खून झालेला असला पाहिजे हे आपल्याला दाखवून द्यायचं असतं. आणि त्यामुळे जर ए ग्रुपचा माणूस जर तिथे मेलेला असेल त्याचं ब्लड ग्रुप जर ए असेल आणि जर जे वेपन नंतर सीए कडे पाठवलेलं आहे केमिकल अनालिसिससाठी त्याच्यावरती जे ब्लड सापडलेलं आहे त्याचाही जर ब्लड ग्रुप ए आला तर मग आपल्याला म्हणता येतं की हेच हत्यार या मर्डरसाठी वापरलं गेलेलं असलं पाहिजे आणि या इतकं महत्व त्या वेपनला येतं. आणि म्हणून वेपन सीज झाल्यानंतर ते कशा पद्धतीने सीज झालेलं आहे, ते कसं सील केलेलं आहे, सील केल्यानंतर ते कोणाच्या ताब्यामध्ये होतं, ते मुद्देमाल कारकुनाकडे दिलेलं होतं की नव्हतं, का ते इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरकडेच होतं. जर इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरकडेच होतं तर मग त्याच्यामध्ये ते टॅम्पर करण्याची शक्यता आपण निर्माण करतो. त्याप्रमाणे आपल्याला आर्ग्युमेंट, डिफेन्स लॉयर म्हणून आपल्याला आर्ग्युमेंट करता येतात की साहेब 15 दिवस जेव्हा कोर्टापुढे तुम्ही आर्ग्युमेंट करताय की 15-15 दिवस हे वेपन जे सीज झालेलं आहे स्पॉटवरनं ते कुठे होतं याचा पत्ताच नाहीये. त्यामुळे सीए रिपोर्ट जरी आलेला असला, ब्लड ग्रुप जरी मॅच होत असलं तरी टॅम्परिंग होण्याची किंवा नंतर हे ब्लड त्याच्यावरती स्मिअर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. इथपर्यंत आपल्याला आर्ग्युमेंट ऍडव्हान्स करावे लागतात आणि त्यामुळे
पंचनाम्याला जितकं महत्व आहे तितकंच पंचनामा झाल्यानंतर पंचनाम्यात जप्त झालेल्या वस्तू कशा पद्धतीने हाताळल्या गेलेल्या आहेत पोलिसांनी आणि त्या कुठे ठेवलेल्या होत्या आणि त्या सीए कडे पाठवताना त्या कशा पद्धतीने पाठवल्या गेल्या ह्याला पण खूप महत्व आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींनी दोन्ही बाजूंनी प्रॉसिक्युशननी सुद्धा आणि आरोपीच्या बाजूने सुद्धा या गोष्टींकडे बारकाईने बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे स्पॉटवरती पहिले स्पॉट पंचनामा, त्याचं सगळं वर्णन, काही वस्तू जप्त झालेल्या असतील तर त्या सील करणं, त्या काही इन्क्रिमिनेटिंग आर्टिकल असतील त्या आरोपीच्या संदर्भातले, काही वेळेला त्याचे पेन पडतं, काही वेळेला त्याचं बटणं पडतात तिथे, मग ती बटणं नंतर त्याला अटक झाल्यानंतर त्याच्याकडनं जो शर्ट जप्त होतो त्यातली पहिली 2 बटणं तुटलेली आहेत, मग ती बटणं ह्याला मॅच होतात का, इतका सगळा त्याच्यामध्ये सखोल अभ्यास झालेला असतो आणि करावा लागतो. त्याप्रमाणे म्हणून मग ह्या पंचनाम्याला आणि स्पॉट व्हिजिटला अत्यंत महत्व आहे. त्याचप्रमाणे पंचनामा कशा पद्धतीने केला ह्यालाही महत्व. पंचनाम्यात कोणत्या कोणत्या गोष्टी जप्त झाल्या, त्या कशा जप्त केल्या ह्याला महत्व आहे. त्यानंतर कुठे ठेवल्या गेल्या ह्याला खूप महत्व आहे. त्यानंतर सीए कडे पाठवताना त्या कशा पद्धतीने पाठवल्या गेल्या त्याला महत्व आहे. आता आणखीन पुढची पायरी ह्या संदर्भातली जर बघायची झाली तर सीए रिपोर्ट जेव्हा येतो त्यावेळेला बरंचसं इन्व्हेस्टिगेशन संपलेलं असतं किंवा इन्व्हेस्टिगेशन संपून मुदतीमध्ये पाठवायचं म्हणून चार्जशीट कोर्टामध्ये पाठवलेलं असतं आणि नंतर मग केमिकल अनालायझरचा रिपोर्ट येतो. बारकाईने बघायची गोष्ट जी डिफेन्स लॉयर्सनी बघायची अत्यंत गोष्ट बारकाईने जी आहे ती, जेव्हा सीए कडे हा सगळा मुद्देमाल पाठवलेला असतो त्यावेळेला एक लेटर सीए कडे पाठवलेलं असतं. त्या लेटरला जावक नंबर असतो, तारीख असते, त्या लेटरमध्ये त्या मुद्देमालाचं सगळं वर्णन लिहिलेलं असतं. हे वर्णन पंचनाम्याशी ताडून बघणं हे पण अत्यंत गरजेचं आहे. काही वेळेला पंचनाम्यात वेगळं वर्णन असतं, सीए कडे पाठवताना त्या वस्तूचं किंवा त्या सीलचं किंवा आणखी काहीतरी वेगळंच वर्णन असतं. आपल्याला संशयाला जागा राहते की दिस मस्ट हॅव बीन टॅम्पर्ड विथ. त्यामुळे ते एक महत्वाची गोष्ट. सीए कडून जेव्हा सीए रिपोर्ट येतो त्यावेळी रिपोर्टवरती ज्या पत्राबरोबर हे सगळे मुद्देमाल पाठवलेले असतात त्याचा नंबर तिथे कोट केलेला असतो. त्या सीए दीज आर्टिकल आर रिसिव्ड व्हाईड लेटर डेटेड सो अँड सो bearing so and so outward number etc etc. This letter was received and the muddemal were received on so and so date. They were processed on so and so date and these are the results. असं त्याच्यामध्ये सगळा उल्लेख असतो. त्यामुळे हा उल्लेखही बारकाईने बघणं अत्यंत गरजेचं असतं. काही वेळेला जे लेटर चार्जशीट बरोबर पाठवलेलं जातं की ह्या लेटर बरोबर सीए कडे मुद्देमाल पाठवलेला आहे, त्या लेटरचा जावक नंबर आणि तारीख आणि सीए कडून आलेल्या रिपोर्टवरचा जे लेटर रिसिव्ह झालं त्याचा जावक नंबर किंवा तारीख ह्या काही वेळेला वेगवेगळ्या असतात. अर्थ फार स्पष्ट आहे. ज्या लेटरनी ही मुद्देमाल गेला तो मुद्देमालाचा सीए रिपोर्ट हा नाही इथपर्यंत याचा अर्थ जाऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी मायन्यूटपणे बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एखादी वस्तू जप्त झाल्यानंतर त्याचा सीए रिपोर्ट येईपर्यंत ती वस्तू कशा पद्धतीने हाताळली गेली इन्व्हेस्टिगेटिंग करताना इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी किंवा नंतर कोर्टामध्ये दाखल करताना ह्या मायन्यूटली गोष्टी ह्या बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर घटना घडताना आता आपण पंचनाम्याचा उल्लेख आता आपण अभ्यास केला तर पंचनामा झाल्यानंतर किंवा पंचनाम्याचा एक एव्हिडन्स म्हणून भाग संपल्यानंतर पुढे काय असतं तपासाचा एक भाग की घटना बघणारे तिथे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत का. समजा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसले तर बाकी कोणी साक्षीदार तिथे हु आर ऍक्वेंटेड विथ द फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस असा शब्द 161 आणि 162 सेक्शन मध्ये सीआरपीसीच्या वापरलेला आहे. द स्टेटमेंट ऑफ अ पर्सन हु आर ऍक्वेंटेड विथ द फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेस ऑफ द केस. त्यामुळे पोलीस तिथे गेल्यानंतर जसं एकीकडे पंचनामा चालू असतो, इनकेस पंचनामा, सीझर पंचनामा, त्यावेळेला एकीकडे काही 2-3 लोक त्या स्टाफ मधली आजूबाजूला चौकशी करायला लागतात. आजूबाजूला जी लोक राहणारी आहेत किंवा तिथे वावरणारी लोक आहेत किंवा रस्ता असेल तर रस्त्यावरून जाणारे लोक आहेत, रस्त्याच्या आजूबाजूची दुकानं, हातगाडीवाले किंवा त्यावेळेला तिथून नेहमी जाणारी लोक जी असतात त्यांच्याकडे या चौकशा केल्या जातात किंवा तुम्ही काही घटना बघितली का. मग काही लोक अशी असतात की हो आम्ही प्रत्यक्ष बघितलं नंतर त्याला पळून जाताना बघितलं, तेव्हा अगदी आय विटनेसेस, मग त्यांचे जबाब लिहून घेतले जातात. आता जबाब लिहून घेताना सेक्शन 161 आणि 162 सीआरपीसीचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यानंतर त्याच्याप्रमाणे पोलिसांनी प्रत्येक वेळेला एखाद्या माणसाचा जबाब घेतल्यानंतर तो लिहून घेतलाच पाहिजे असं नाही. पहिले दे मे रेकॉर्ड द स्टेटमेंट ऑफ अ विटनेस.
इफ इट इज हेल्पफुल. त्यामुळे तपास करताना पहिले ते ओरल एक्झामिनेशन करत असतात, चौकशी तोंडी करत असतात. जर एखाद्या त्याला वाटलं की बाबा हा विटनेस काही विटनेस नाहीये, त्याला काहीच माहित नाही, तर त्याचा जबाब घेण्यात काही पॉईंट नाही. परंतु बा 4 लोक तिथे जमलेली होती, त्यांचं एकमेकांमध्ये भांडण चालू होतं. त्याच्यानंतर मात्र मी माझ्या कामाला गेलो, कारण मला क्लासला जायचं होतं, कॉलेजला जायचं होतं, किंवा माझी ऑफिसची वेळ झालेली होती, किंवा व्हॉटएव्हर. त्यामुळे तिथून निघून गेलो. परंतु त्या 4 लोकांमधला एक सबसिक्वेंटली तिथे मेलेला आढळला. त्याचा फोटो त्याला दाखवला तर तो म्हणतो की हो, त्या 4 लोकांमध्ये हा एक माणूस होता. त्यांचा तिथे वाद चालू होता. वाद काय चालू होता मला माहित नाही. परंतु ते तिथे झालं. म्हणजे मग ते हा विटनेस त्या सर्कमस्टन्ससाठी असतो. जरी तो आय विटनेस नसला तरी घटना घडायच्या आधी तिथे 4 लोक जमलेली होती. त्या 4 लोकांमध्ये हा जो माणूस जो नंतर मयत झाला तो तिथे होता. मग आजूबाजू इतर 3 लोक काय होती, त्यांचा वाद काय चालू होता, मग त्यांना आणखीन कोणी लोकांनी बघितलं का, त्या घटनास्थळावर येताना कोणी बघितलं का, किंवा ते घटना घडल्यानंतर तिथून ती 3 लोक जाताना, पळून जाताना काही बघितलं का, अशा स्वरूपाच्या चौकशा पोलीस चालू करतात. आणि मग त्या चौकशांमध्ये जसे जसे विटनेसेस समोर येतात, एखादे वाय विटनेस असतो किंवा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवरचा विटनेस असतो, मग त्यांचे जबाब पोलीस लिहून घेतात. त्याला आपण स्टेटमेंट रेकॉर्डेड अंडर सेक्शन 161, 162 असं आपण त्याला उल्लेख करतो जनरल पार्लरमध्ये. तर आता ह्या स्टेटमेंटमध्ये 162 सेक्शन प्रमाणे सह्या घेऊ नयेत असा कायदा. बऱ्याच वेळेला अनुभव येतो की चार्जशीट बरोबर जे स्टेटमेंट्स आलेले असतात त्याच्यामध्ये त्या साक्षीदाराच्या जबाबाखाली सह्या असतात. आता जरी सही असली तरी त्याला फारशी व्हॅल्यू नाही, कारण कायद्यातलीच तरतूद आहे की एखाद्या जबाब घेतल्यानंतर त्या जबाबाखाली त्या विटनेसची सही घेऊ नये. आता ही तरतूद काय आहे याचा सुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे. काही वेळेला असं होतं की एखादी घटना घडून जाते, परंतु त्याच्या तपासामध्ये काहीच क्ल्यू मिळत नाही पोलिसांना, आणि मग तो तपास क्लोजही होत नाही, चार्जशीटही पाठवलं जात नाही, आरोपीलाही पकडलं जात नाही, आणि मग पेपरबाजी मात्र खूप होत राहते, टीव्हीवरती बातम्या येत राहतात, अजूनही तपास झालेला नाही, लोकांना हे सापडलं नाही, ते सापडलं नाही, पोलीस काय करतात वगैरे वगैरे, खूप चर्चा सुरू होते. आणि मग होऊ शकतं असं, किंवा 4 लोक उभी केली, त्यांचं बळजबरीने स्टेटमेंट घेतले, बघणारे ते होते, हा माणसाला बघितलं तोच आरोपी आहे, मग त्याची सही घेतली, जेणेकरून त्या माणसावरती दबाव येईल, त्या विटनेसवरती, की माझी सही त्याच्या खाली झालेली आहे, त्यामुळे आता मला तसंच सांगणं भाग आहे. असा दबाव त्या माणसावरती येऊ नये, या प्रोव्हिजनचा पोलिसांनी, पोलीस मशिनरीने मिसयूज करू नये, पारदर्शकता त्याच्यामध्ये असावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे जरी स्टेटमेंट तिथे रेकॉर्ड झाली तरी त्या स्टेटमेंटवरती सह्या घेतल्या जात नाही. आता ही स्टेटमेंट 2 प्रकारची असतात. एक तर आय विटनेस असेल तर तो आय विटनेसचा स्टेटमेंट असतो, किंवा स्टेटमेंट एखादा विटनेस सर्कमस्टन्स वरती असेल तर त्या पद्धतीने स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातं. आता ही जी स्टेटमेंट्स असतात तर ती 161, 162 सेक्शन नंतर एक 164 हा सेक्शन येतो. त्या 164 सेक्शन खाली दोन्ही प्रकारचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड करण्याचा अधिकार आहे. एक तर तो विटनेसचं स्टेटमेंट 164 खाली घेतलं जातं, किंवा आरोपीचं स्टेटमेंट किंवा कन्फेशन ज्याला आपण म्हणतो ते 164 खाली घेतलं जातं. आता इथे आपल्याला विचार करावा लागेल सेक्शन 24, 25 आणि 26 एव्हिडन्स ऍक्टचा, ज्याच्यामध्ये प्रोहिबिट केलेलं आहे की जरी आरोपीने पोलीस कस्टडीमध्ये असताना किंवा आरोपी म्हणून त्यांनी जर काही जबाब दिलेले असतील किंवा गिल्ट ऍडमिट केलेलं असेल आणि कन्फेशन केलेलं असेल तर ते इनऍडमिसिबल आहे. त्यामुळे 164 सेक्शन खाली आपण विचार करताना स्टेटमेंट जर ते विटनेसचं असेल तर फार त्याला करायची गरज नाही, विचार करायची गरज नाही. परंतु 164 खालचं स्टेटमेंट जर आरोपीचं असेल तर ते मॅजिस्ट्रेट, इमिजिएट प्रेझेन्स ऑफ मॅजिस्ट्रेट असा शब्द वापरलेला आहे. ते जर तसं त्या पद्धतीने जर रेकॉर्ड केलेलं असेल तरच त्याला थोडीफार एव्हिडन्शियरी व्हॅल्यू आहे. इट मे बी देन अँड देन ओनली इट वुड बी ऍडमिसिबल. आता ऍडमिसिबिलिटी ऑफ द एव्हिडन्स आणि त्याची एव्हिडन्शियरी व्हॅल्यू ह्या वेगवेगळ्या 2 घटना आहेत. त्याचं गल्लत म्हणजे केवळ डॉक्युमेंट ऍडमिट झाला किंवा एखादी फॅक्ट ऍडमिट झाली म्हणजे ती प्रूव्ह झाली असं नाही. एखादा डॉक्युमेंट ऍडमिट झाला तरी त्या डॉक्युमेंट मधले कंटेंट्स इंडिपेंडेंटली प्रूव्ह करण्याची जबाबदारी प्रॉसिक्युशन वरती आहे, किंवा जी पार्टी त्या डॉक्युमेंटवरती रिलाय होती त्या पार्टीची ती जबाबदारी. त्यामुळे ही बऱ्याच वेळेला गल्लत होते आणि आपण काही वेळेला थांबवून जातो की अरे डॉक्युमेंट ऍडमिट झाला, अरे कन्फेशनल स्टेटमेंट घेतलंय, अरे हो कन्फेशनल स्टेटमेंट घेतलं ओके, पण ते ऍडमिसिबल आहे की नाही, आणि जरी ऍडमिसिबल झालं तरी ते एव्हिडन्शियरी व्हॅल्यू त्याची काय, हा फार वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू ज्या वेळेला आपण कन्फेशन बद्दल विचार करू. त्यामुळे 164 सेक्शन खाली ही स्टेटमेंट्स पण रेकॉर्ड केली जातात. जर एखाद्या पोलिसांना असं वाटलं किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरला वाटलं की हा जो साक्षीदार आहे तो साक्षीदार एखाद वेळेस कोर्टामध्ये जेव्हा त्याची साक्ष होईल तेव्हा सपोर्ट करण्याची शक्यता कमी आहे, डाऊटफुल आहे
किंवा आत्ताच तो तत्पप्प करत सांगतोय, आत्ताच आठवून काही वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय, तर कोर्टात आणखीन काय वेगळं सांगेल. आणि म्हणून त्याचा 164 खाली स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जातं. त्यामुळे बेसिकली स्टेटमेंट 161, 162 खालचं आणि 164 खालचं जर विटनेसचं स्टेटमेंट असेल तर त्याला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू काही नाही. इट वुड बी यूज अंडर सेक्शन 145 ऑफ द एव्हिडन्स ऍक्ट. जेव्हा आपण त्याला कॉन्ट्राडिक्ट करू त्याची क्रॉस एक्झामिनेशन मध्ये त्याचा ह्या स्टेटमेंटचा नक्की उपयोग होईल. त्यामुळे एखाद्या विटनेसचं स्टेटमेंट 164 खाली मॅजिस्ट्रेटने घेतलेलं आहे म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. त्या स्टेटमेंटनी जर कोर्टामध्ये जर व्यवस्थित साक्ष, त्या विटनेसने कोर्टात जर व्यवस्थित साक्ष दिली, जर तो होस्टाईल झाला नाही तर मग त्या 164च्या स्टेटमेंटला तशी व्हॅल्यू राहत नाही, कारण तो ही हॅज नॉट रिझाइड फ्रॉम हिज प्रिव्हियस स्टेटमेंट बिफोर पोलीस. त्यामुळे 164 स्टेटमेंट एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून घेतलेलं होतं, इतकंच त्याचं मर्यादित त्याचा वापर आपल्याला प्रॉसिक्युशनला करावा लागेल. अदरवाईज त्याला सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स म्हणून त्याची वाचला जाणार नाही. त्यामुळे 164 खालचं स्टेटमेंट साक्षीदाराचं आणि 164 खालचं स्टेटमेंट आरोपीचं, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आरोपीचं जर स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं असेल तर त्याच्यासाठी डिटेल प्रोसिजर प्रिस्क्राईब केलेली 164 खाली, त्याचप्रमाणे 281 सेक्शन खाली पण डिटेल प्रोसिजर प्रिस्क्राईब केलेली आहे. ती आपण थोड्या वेळानंतर आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करू. त्यामुळे हे स्टेटमेंट पहिले विटनेसचा 161-62 खाली किंवा त्याचं स्टेटमेंट 164 खाली. आता काही वेळेला इंज्युअर्ड माणसं असतात, तिथे घटनास्थळावरती व्हिजिट केल्यानंतर तिथे जखमी माणसं पडलेली असतात किंवा मारामारीमध्ये काहीतरी लागलेलं असतं, त्यांना मग मेडिकल साठी हॉस्पिटलमध्ये रवाना केलं जातं. एखादा सिरियस इंज्युअर्ड असेल तर त्याला इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंटसाठी पाठवलं जातं आणि मग त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जातं. त्यामुळे इंज्युअर्ड डेफिनेटली इज अन आय विटनेस, त्यामुळे त्याच्या स्टेटमेंटला खूप मोठा अर्थ कायद्याच्या तरतुदीमध्ये निर्माण होतो, जरी ते ऍडमिसिबल नसलं इंज्युअर्डचं स्टेटमेंट तरी. त्यामुळे इंज्युअर्डचं स्टेटमेंट घेणं हा एक मोठा काय इन्व्हेस्टिगेशन मधला एक मोठा भाग आहे. त्यामुळे इंज्युअर्ड जर व्यवस्थित बोलत असेल, फिरत असेल, पण त्याला कुठेतरी लागलेलं आहे तर त्याचा सहभाग घेतला जातो. परंतु तो जर बेडरिडन असेल तर मग पोलिसांची पहिले परवानगी घेतली जाते की बाबा बोलण्याच्या परिस्थितीमध्ये आहे की नाही, त्याचं सर्टिफिकेट त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याच्या आधी घेतलं जातं. स्टेटमेंट रेकॉर्ड करताना त्याची मनस्थिती कशी होती, स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर त्याची मनस्थिती कशी आहे, असंही ऍट द फूट ऑफ द स्टेटमेंट त्याचं एन्डॉर्समेंट घेतली जाते पोलिसांची. त्याला आपण मेडिकल सर्टिफिकेट म्हणतो, मेडिकल सर्टिफिकेट ऑफ द स्टेट ऑफ द माइंड ऑफ दॅट पर्टिक्युलर विटनेस. याचे दोन उपयोग होतात. एक तर त्या स्टेटमेंट देताना त्या विटनेसनी सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे की नाही. एक असं पण होऊ शकतं की त्या विटनेसला ज्या इंजुरीज झालेल्या आहेत ट्रीटमेंटच्या दरम्यान दोज इंजुरीज प्रूव्ड फेटल आणि 1-2 दिवसांनी, 3 दिवसांनी किंवा 7-8 दिवसांनी तो माणूस त्या इंजुरीजमुळे मरतो. आता असं जर झालं तर त्याचं जे स्टेटमेंट घेतलेलं असतं इंज्युअर्ड परिस्थितीमध्ये असताना आणि सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन, तर त्याला आपण डाईंग डिक्लेरेशन सेक्शन 32(1) खाली जे एव्हिडन्स ऍक्टच्या रेकॉर्ड केलं जातं किंवा ज्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे त्याला आपण डाईंग डिक्लेरेशन म्हणतो. त्यामुळे स्टेटमेंटचे हे आता वेगवेगळे पार्ट आपण बघतोय की पहिले स्टेटमेंट 161-62 खालचं, मग त्याच्या पुढची स्टेज जर पोलिसांना वाटलं की हा विटनेस संशयास्पद आहे मग त्याचं स्टेटमेंट 164 खाली घेतलं जातं मॅजिस्ट्रेट समोर, कारण मग त्याला त्याच्यावरती दडपण येतं की अरे बाबा आपण मॅजिस्ट्रेट समोर पण सांगितलेलं आहे, त्यामुळे आता जी वस्तुस्थिती आपण बघितली, जी पोलिसांना सांगितली तीच मी कोर्टात मध्ये सांगितली पाहिजे, अदरवाईज माझ्यावरती काही कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं त्याचं स्टेटमेंट इंज्युअर्डचं स्टेटमेंट, त्याला एक वेगळं महत्व आहे. जर तो इंज्युअर्ड नंतरही जिवंत राहिला तर तो नंतर कोर्टामध्ये येतो, मग ते स्टेटमेंट जे घेतलेले असतात आता ते 162 खालचं स्टेटमेंट आहे असंच ट्रीट केलं जातं. त्याला काही 164 खालचं स्टेटमेंट म्हणून ट्रीट केलं जात नाही, बिकॉज इट इज रेकॉर्डेड बाय द स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट और बिकॉज देर आर एन्डॉर्समेंट्स ऑफ द मेडिकल ऑफिसर दॅट ही वॉज देन फिट इन माइंड. म्हणून केवळ त्याला वेगळा एव्हिडेन्शियल व्हॅल्यू येईल असं नाही, कारण तो माणूस जिवंत आहे, इज अ नाय विटनेस. त्यामुळे तो जो जबाब देतो कोर्टामध्ये त्याला स्वतः त्या शब्दावरती दिलेल्या जबाबाला महत्व आहे, तर त्याला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे. त्याच्या प्रिव्हियस स्टेटमेंटला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू येत नाही. परंतु तो जो माणूस ज्याचं स्टेटमेंट इंज्युअर्डचं स्टेटमेंट घेतलेलं आहे तो जो नंतर काही कालावधीनंतर मेला बिकॉज ऑफ दोज इंजुरीज, then that statement becomes a dying declaration of that person because circumstances because of which he died subsequently are mentioned in that statement. की मला ह्या माणसाने लोखंडी गजाने डोक्यावरती मारलं त्यामुळे मला भोळ आली,
त्याच्या हातामध्ये तलवार होती का चाकू होता, त्यांनी माझ्या ती पोटात खूप बसली, त्यामुळे खूप रक्त यायला लागलं, मी बोलून खाली पडलो आणि नंतर मला जेव्हा शुद्धी आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. अशा स्वरूपाचं ते स्टेटमेंट असतं. पण ह्या पोटात झालेल्या इंजुरीमुळे किंवा डोक्याला झालेल्या इंजुरीमुळे जर नंतर तो माणूस मयत झाला तर मग ह्या स्टेटमेंटला खूप मोठा अर्थ निर्माण होतो आणि त्याला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू वेगळी येते की दिस इज अ डाइंग डिक्लेरेशन बिकॉज when the evidence is recorded before the court of law, that person is not available. आणि म्हणून सेक्शन 32(1) मध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत की अशी परिस्थिती असेल आणि तो जो विटनेस अवेलेबल नसेल बिकॉज ऑफ हिज डेथ अँड इफ ही हॅज मेड एनी स्टेटमेंट with respect to circumstances which were leading to his death, then those circumstances become evidence of the that particular dying person आणि त्याला आपण डाइंग डिक्लेरेशन म्हणतो. त्याला एक वेगळी एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे. त्यामुळे स्टेटमेंटचे हे वेगवेगळे प्रकार बघताना आणखीन एक प्रकार आपल्याला बघणं गरजेचं आहे. सेक्शन 27 जो आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट खाली, तर ह्या सेक्शन म्हणजे सेक्शन 24, 25 आणि 26 याच्यामध्ये कन्फेशन मेड बाय अक्युज्ड in presence of police or in custody or person who is an accused in offense, हे वेगवेगळे भाग आहेत. ते आपण त्या वेळेला आपण डिस्कस करू वेळ इफ टाइम परमिट्स. परंतु ह्या सर्व प्रोव्हिजन्सना सेक्शन 24, 25 आणि 26 नंतर जो येतो सेक्शन 27, त्या सेक्शन 27 ची सुरुवातच प्रोव्हाइडेड या शब्दाने होते. आता हा शब्द प्रोव्हाइडेड हा शब्द आपण इथे का वापरलेला आहे? व्हाय इट वॉज डीम्ड फिट फॉर द लेजिस्लेचर टू यूज दॅट सेक्शन वर्ड प्रोव्हाइडेड. हा प्रोव्हाइडेड शब्दामुळे सेक्शन 24, 25 आणि 26 ह्यामध्ये जी सर्कमस्टन्सेस आहेत ज्याच्यामध्ये या आरोपीला प्रोटेक्शन आहे त्याला एक्सेप्शन म्हणून हा सेक्शन 27 वाचला जातो आणि म्हणून वर्ड प्रोव्हाइडेड होतं. व्हॉट प्रोव्हाइडेड? जे काही स्टेटमेंट त्या आरोपीने केलेलं असेल त्या स्टेटमेंट मधला एखादा पर्टिक्युलर भाग, ज्या भागामुळे एखादी गोष्ट जर सापडली असेल, मिळाली असेल, तर मग त्या पर्टिक्युलर भाग तो स्टेटमेंट हा ऍडमिसिबल आहे असा हा एक्सेप्शन इन सेक्शन 27 हा दिलेला आहे. त्यामुळे आरोपी काही वेळेला पोलिसांच्या इंट्रोगेशन मध्ये काहीतरी स्टेटमेंट करतो आणि त्याप्रमाणे त्याचं स्टेटमेंट लिहून घेतलं जातं विच इज इन ऍडमिसिबल. मग त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं असतं किंवा त्याच्यावरनं पोलीस तपास जो चालू होतो, मग पोलिसांना असं वाटतं की अरे याचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे, म्हणून मग 2 पंच बोलवले जातात आणि त्या पंचांना इन्स्ट्रक्शन दिल्या जातात की अरे बाबा हा काय सांगतोय तुमच्या समोर तो बघा आणि तो काय सांगतोय त्याप्रमाणे ते आपण लिहून घेऊ आणि तुम्ही त्याच्यासाठी पंच म्हणून हजर राहा. त्याप्रमाणे ते 2 पंच येतात. आता ते पंच कोण असावेत, कसे असावेत ते आता आपण विचार करत नाही. त्याप्रमाणे 2 पंच येतात आणि मग त्या आरोपीला पोलीस कस्टडीमधून बाहेर घेतलं जातं. समजून घ्या, सेक्शन 27 मध्ये जो वर्डिंग वापरलेला आहे, द अक्युज्ड हु इज इन पोलीस कस्टडी, आणि म्हणून मग तो पुरावाचा तर तयार होतोय त्यामुळे तो पोलीस कस्टडी मधून त्या आरोपीला बाहेर आणलं आणि मग त्यांनी त्याची स्वतःची ओळख करून दिली, नावगाव सांगितलं पंचांना त्यांनी सगळी हकीकत काय आहे ती सांगितली आणि मग त्यांनी सांगितलं की मी ज्या चाकूने मी खून केला तो चाकू मी अशा ठिकाणी किंवा आता एखाद्या मी पळून जात होतो, पळून जाता एक चहाची टपरी मला तिथे मिळाली आणि त्या चहाच्या टपरीवरती मी तो चाकू फेकून दिलेला आहे आणि नंतर मी घरी जाऊन मी माझे कपडे बदलले आणि घरी जाऊन झोपलो. पुढचं वाक्य महत्वाचं आहे, चला मी तो चाकू त्या टपरीवरनं काढून देतो. नाउ दिस इज अ मेमोरेंडम स्टेटमेंट, a statement or a disclosure statement on the basis of which something is discovered or recovered at the instance of accused. प्रॅक्टिस करताना अनुभव मात्र असा येतो की सेक्शन 27 चा वापर करताना पोलीस जेव्हा हे मेमोरेंडम स्टेटमेंट्स रेकॉर्ड करतात आणि त्या मेमोरेंडम स्टेटमेंटच्या आधारावरती काहीतरी रिकव्हरी पंचनामा करून एखादी गोष्ट जप्त करतात त्यावेळेला या मेमोरेंडम स्टेटमेंटला खूप महत्व येतं. हे मी मुद्दामून सांगतोय, डिफेन्स लॉयर्सना माहिती पाहिजे की या वेळेला काय काय घटनाक्रम होतात, व्हायला पाहिजेत आणि काय व्हायला नको. त्याचप्रमाणे प्रॉसिक्युशनसाठी म्हणून आता जे कोणी आपल्या मित्रांपैकी कोणी बाजू लढवतील प्रॉसिक्युशनसाठी म्हणून, तर त्यांनी पण ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की मेमोरेंडम स्टेटमेंट तयार होताना काय गोष्टी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरनी पण या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळेला अनुभव येतो, आता माझ्या गेल्या 35 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनुभव माझा असा आहे की हे जे मेमोरेंडम स्टेटमेंट्स रेकॉर्ड केली जातात सेक्शन 27 खाली, प्लीज नोट की सेक्शन 27 मध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की पोलिसांनी जे डिस्क्लोजर स्टेटमेंट आरोपींनी केलेलं आहे ते रेकॉर्ड करावं.
पण ही रेकॉर्डिंग ही एक पारदर्शकता निर्माण करण्याची ही फॉर्मॅलिटी पण ती इम्पॉर्टंट फॉर्मॅलिटी आहे. त्यामुळे कायद्यात कुठेही तरतूद नाही की सेक्शन 27 प्रमाणे जे डिस्क्लोजर स्टेटमेंट आरोपी देतोय ते लिहून घेतलं पाहिजे. त्या डिस्क्लोजर स्टेटमेंट नुसतं पोलिसांपुढे पंचांपुढे केलं आणि त्याप्रमाणे रेकॉर्ड न करता पोलिसांनी समजा ती जप्त केली हत्यार त्या पर्टिक्युलर ठिकाणाहून तर ऍडमिसिबल आहे तो पार्ट. परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी किंवा हा इन्व्हेस्टिगेशन हे फेअरली केलेलं आहे हे दर्शवण्यासाठी ते स्टेटमेंट रेकॉर्ड करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तेही 2 पंचांच्या समक्ष रेकॉर्ड करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे पंचनामा किंवा डिस्क्लोजर स्टेटमेंट रेकॉर्ड करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु अनुभव असा येतो की ह्या आरोपीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करताना पहिला पॅरेग्राफ असतो तो त्याची ओळख करून देतो की मी असं व्हॉट एव्हर. नंतर कुठल्या सीआर नंबर मध्ये मला अटक केलेली आहे किंवा काय त्या सीआर नंबर पोलीस स्टेशन त्याची माहिती. मग दुसरा पॅरेग्राफ जो येतो त्याच्यामध्ये त्यांनी कसा गुन्हा केलेला आहे त्याचं डिटेल वर्णन असतं. आणि मग शेवटच्या 2 लाईनीमध्ये तो मी चाकू पळून जाताना अशा ठिकाणी फेकला आणि तो मी काढून देतो चला. अँड देन दिस डिस्क्लोजर स्टेटमेंट ऍज अ होल इज एक्झिबिटेड. ओके, जेव्हा हा पंच येऊन जेव्हा कोर्टापुढे हे सगळं सांगतो की त्यांनी असं असं सांगितलं नंतर आम्हाला सांगितलं की त्यांनी मी चला हे मी तुम्हाला ते घटनास्थळ दाखवतो आणि तो चाकू काढून देतो. हे मी ते चाकू तिथून काढून देतो हे जे स्टेटमेंट आहे दॅट स्टेटमेंट ओनली इज ऍडमिसिबल. रेस्ट ऑफ द पार्ट मी कसा गुन्हा केला, मी पळत होतो, पळून घरी जात होतो, हा सगळा इनऍडमिसिबल आहे. परंतु अनुभव असा आहे की पंच सांगताना गुन्हा कसा केला याच्यावरती जास्त भर देतो आणि मग शेवटच्या एका ओळीमध्ये जर तो म्हणाला मग मी ते काढून देतो म्हणून आम्ही सगळेजण त्याच्याबरोबर तिकडे गेलो. डिफेन्स लॉयरनी ह्या गोष्टीचा फायदा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. किंवा जे ऍडमिसिबल पार्ट आहे तो हा विटनेस सांगतोय की नाही. काही वेळेला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जेव्हा तो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जेव्हा डॉक्युमेंट येतो विटनेस म्हणून तेव्हा तो चीफ मध्ये सांगून टाकतो की आरोपीने आम्हाला सांगितलं की तो चाकू मी अशा अशा ठिकाणी फेकलाय मी काढून देतो आणि म्हणून मग आम्ही 2 पंचांना बोलवलं आणि त्याचं डिस्क्लोजर स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. वेदर इट इज अ डिस्क्लोजर स्टेटमेंट. If before recording such statement, if police already knew that where that weapon is, in what condition it is, at what place it is hidden, then there is no meaning for that disclosure statement. त्यामुळे त्याला एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू काही राहत नाही. परंतु अनावधानाने काही गोष्टी होऊन जातात. पंचालाही या गोष्टीचं काही महत्व माहिती नसतं. तोही काहीतरी वेगळ्या पद्धतीने जबाब देतो आणि त्यामुळे त्याचा जबाब रेकॉर्ड करताना प्रॉसिक्युशननी अत्यंत काळजी घेतली पाहिजे की तो उगीच फापट पसारा सांगण्यापेक्षा फक्त जो ऍडमिसिबल पार्ट आहे तो सांगतोय की नाही, तो बरोबर रेकॉर्ड होतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. मेहरबान कोर्टाने सुद्धा बऱ्याच वेळेला आम्ही ऑब्जेक्शन घेतो जेव्हा तो सगळं पंच सांगत असतो की आरोपीने कसा गुन्हा केला ते सगळं सांगितलं त्याप्रमाणे ते लिहून घेणं अशी सरकारी वकिलांची अपेक्षा असते आणि त्याप्रमाणे काही वेळेला काही कोर्ट ते लिहून पण घेतात. त्यावेळेला आपण ऑब्जेक्शन घेतो. ऑब्जेक्शन नाही घेतलं तरी तो कायद्यातली तरतूद आहे ती इनऍडमिसिबल आहे. परंतु नंतर आपल्याला असं वाटतं की नंतर अपिलाच्या स्टेजला असं व्हायला नको, हायर कोर्टाने असं म्हणायला नको की तुमच्या डिफेन्स लॉयरनी त्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलेलं नव्हतं आणि म्हणून आपण एक फॉर्मल ऑब्जेक्शन घेतो की साहेब आपण सगळं लिहून घेतलं. परंतु माझं त्याला ऑब्जेक्शन आहे जो इनऍडमिसिबल पार्ट आहे तो इनऍडमिसिबल आहे, तो वाचण्यात येऊ नये. जेवढा ऍडमिसिबल पार्ट आहे त्यालाच फक्त एक्झिबिट द्यावं. परंतु सरसकट त्या पूर्ण स्टेटमेंटला एक्झिबिट दिलं तरी सुद्धा ऍडमिसिबल पार्ट जो एक लाईनाचा आहे की मी ह्या ठिकाणी ते वेपन ते ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो, काढून देतो चला, दॅट इज ओनली ऍडमिसिबल. आणि मग त्याप्रमाणे ती टीम तिथून निघते. म्हणजे हा झाला मेमोरेंडम डिस्क्लोजर स्टेटमेंट. मग या डिस्क्लोजर स्टेटमेंटच्या आधारावरती तो माणूस त्या आपल्या घरी म्हणा, आपल्या शेतामध्ये म्हणा किंवा जिथे कुठे तो पळून जाताना त्यांनी पुलाखाली, नदीमध्ये किंवा आणखीन पानटपरीवरती किंवा चहाच्या टपरीवरती ते टाकलेलं असतं. त्यावेळेला पळता पळता ही लोक आपले रक्त मखलेले कपडे वगैरे आणखीन कुठेतरी दडवून ठेवतात. तर ही सगळी टीम तिथून निघाल्यानंतर त्याचा वेगळा पंचनामा सुरू होतो आणि मग त्या पंचनाम्यामध्ये ते कसे 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 गेले, मग त्या जागेचं सगळं वर्णन आणि मग शेवटच्या भागामध्ये फक्त एवढंच की मग त्या माणसाने ती जागा दाखवली आणि मग त्याप्रमाणे त्यांनी तिथून ते गवतात मधून त्यांनी तो चाकू काढून दिला किंवा झाडं खालून काढून दिला किंवा टपरीवरून काढून दिला आणि त्याप्रमाणे तो जप्त झाला. अगेन इम्पॉर्टंट पार्ट इज मिसिंग. त्यामुळे प्रॉसिक्युशननी लक्षात ठेवायची गोष्ट ही आणि त्याच्यातल्या खाचाखोचा किंवा काय शोधायची गोष्ट डिफेन्सनी ही की ह्या दोन्ही पंचनाम्यांमध्ये डिस्क्लोजर पंचनाम्यामध्ये आणि रिकव्हरी पंचनाम्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे ती प्रॉसिक्युशननी प्रूव्ह केली आहे का,
की महत्वाची गोष्ट प्रूव्ह झालेली नाही, आणि जर महत्वाची गोष्ट प्रूव्ह झालेलीच नसेल तर मग क्रॉस एक्झामिनेशन आपण किंवा ऍक्टिंग फॉर द गॅलरी करायची का शांत बसायचं का जुजबी पुरतं 2-3 प्रश्न विचारून गप्प बसायचं, हे त्या डिफेन्स लॉयरनी ठरवायचे. परंतु त्याच्यासाठी त्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे. आधी केस सुरू होण्याच्या आधी जेव्हा चार्जशीट त्याला मिळतं, कॉपीज मिळतात, त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्या नोटिंग घेणं अत्यंत गरजेचं आहे की जेव्हा हा विटनेस येईल त्यावेळेला त्यांनी काय सांगणं अपेक्षित आहे, एखाद वेळेस तो काय सांगण्याची शक्यता आहे, आणि आपल्याला उलट तपासणीमध्ये काय विचारलं म्हणजे हा सर्कमस्टन्स प्रूव्ह होणार नाही, डिस्प्रूव्ह होईल किंवा नॉट प्रूव्ह म्हणावं लागेल, आपल्यासाठी काय काय करावं लागेल, ह्या गोष्टींचा विचार करणं हे बिफोर हँड हे अत्यंत आवश्यक आहे. अगेन मी मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे या गोष्टी जप्त झाल्यानंतर त्या कोणत्या पद्धतीच्या कशा पद्धतीने तिथे होत्या, त्या जप्त करताना काय केलं, त्या सील कशा केलेल्या आहेत, त्याच्यावरती पंचांच्या सह्या घेतल्या की नाही, हा महत्वाचा पार्ट असतो. तो त्याप्रमाणे महत्वाचा पार्ट त्या पंचनाम्यामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. अगेन मी मगाशी जसं सांगितलं तसं एकदा ती वस्तू जप्त झाल्यानंतर मग ती मुद्देमाल कारकुनाकडे गेली की नाही, मग ती पुढे कशी हाताळली गेली सीए रिपोर्ट सीए कडे जाताना, आणि त्याच्यानंतर ती कशी हाताळली गेली हे पण बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे स्टेटमेंट आपण घेताना ह्याच्यातला ऍडमिसिबल पार्ट कोणता आहे, 161, 162 खालचं जे स्टेटमेंट्स आहेत ती ऍडमिसिबल नाहीच आहे. दोज आर नॉट सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स. दोज कॅन बी युज्ड ओनली फॉर द कॉन्ट्रडिक्शन ऑर द ओमिशन ड्युरिंग द क्रॉस एक्झामिनेशन or after declaring witness hostile by the prosecution for contradicting or omit that witness on 145 with the permission of the court. त्यामुळे आय विटनेसचा जबाब, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स वरच्या विटनेसेसचा जबाब, 164 खाली घेतलेले जबाब घेतला होता इंज्युअर्डचा, परंतु तो सबसिक्वेंटली ही डाईड, त्यामुळे त्या सेक्शन 32 खालचा डाईंग डिक्लेरेशन, आणि मग सेक्शन 27 खालचा जबाब, असे हे जबाबाचे वेगवेगळे भाग आहेत. आणि त्या वेगवेगळ्या जबाबांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्या वेगवेगळ्या एव्हिडन्शियल व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यू कन्सिडर करणं गरजेचं आहे, जेणेकरून जेव्हा केस चालवतो, कारण लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेला केस सुरू होते त्यावेळेला आपण सगळा अभ्यास केलेला असतो, 2-2दा 3-3दा केस पेपर्स वाचलेले असतात, परंतु आपल्याला हे माहित नसतं की हा साक्षीदार तिथे प्रत्यक्ष येऊन काय सांगणार आहे. त्यामुळे तिथे आपण अटेंटिव्ह राहणं प्रॉसिक्युशनने सुद्धा आणि आरोपीच्या वकिलांनी सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. प्रॉसिक्युशनने अटेंटिव्ह राहणं अशासाठी गरजेचं आहे की त्याला अनफॉर्च्युनेटली त्याला 1 दिवस किंवा 2 दिवस आधी हे सगळे कागद मिळालेले असतात. काही वेळेला अनुभव असा आहे की त्या दिवशी सकाळी सुद्धा त्यांच्या हातामध्ये कागद येतात आणि विटनेसेस आलेले असतात, आणि आरोपीचे वकील मात्र म्हणतात साहेब विटनेस आलेले ते घ्या, नाही तर ते परत जातील, आमचा आरोपी जेलमध्ये वगैरे वगैरे. कोर्टही तिकडून आग्रह करत असतो की विटनेसेस आलेले तुम्ही कशाला त्याला पाठवता. अँड देन इट वॉज इनकम्बंट अपॉन द प्रॉसिक्युशन टू एक्झामिन दॅट विटनेस, आणि मग तो त्याप्रमाणे विटनेस तपासला जातो, त्याची पूर्ण तयारी होते नाही होत. त्यामुळे अशा गोष्टी जेव्हा समोर असतात आणि ज्या काही वेळेला ह्या 2-3 सर्कमस्टन्सेस वरतीच पूर्ण केस अवलंबून असते, त्यामुळे प्रॉसिक्युशननी एखादा विटनेस या संदर्भातला जर घ्यायचा ठरवला, जर जो आय विटनेस आहे किंवा 164चा त्याचा जबाब झालेला आहे, किंवा 32 सेक्शन खालचं डाईंग डिक्लेरेशन प्रूव्ह करायचं आहे, किंवा सेक्शन 27 खालचं त्याचं स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आणि त्या स्टेटमेंटच्या बेसिसवरती रिकव्हरी प्रूव्ह करायची आहे, तर ह्या गोष्टी प्रॉसिक्युशननी पण काळजी घेणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे डिफेन्स लॉयर्सनी पण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण पंचनामा बघितला, दुसरा एव्हिडन्सचा जो भाग आहे महत्वाचा स्टेटमेंट हे आपण बघितलं. आता एखाद्या मर्डर केसमध्ये जर डेड बॉडी जर पाठवलेली असेल, तिचा इन्क्वेस्ट पंचनामा होतो, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तो स्पॉटवरतीच करणं गरजेचं आहे, परंतु डेड बॉडी काही वेळेला इमिजिएटली हलवली जाते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी दवाखान्यामध्ये, आणि मग तिथे त्या डेड बॉडीचा पंचनामा होतो. त्याला आपण इन्क्वेस्ट पंचनामा म्हणतो, आणि इन्क्वेस्ट पंचनामा झाल्यानंतर पोस्टमार्टम त्याचं केलं जातं त्या डेड बॉडीचं. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काही गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत त्या होत नाहीत किंवा झालेल्या असतात, त्या रेकॉर्डवरती येत नाहीत. ही डेड बॉडी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इन्क्वेस्ट पंचनामा चालू असताना जे वर्णन केलेलं आहे कपड्यांचं म्हणा किंवा बॉडीच्या परिस्थितीचं, ते वर्णन झाल्यानंतर त्या बॉडीवरनं कपडे असतील, काही फाटलेले असतील किंवा रक्त लांछित असतील किंवा रक्त नसेलही किंवा काय, तर ते कपडे काढले जातात आणि ते कपडे जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे किंवा त्यांनी डेप्यूट केलेला जो एखादा कॉन्स्टेबल आहे किंवा हेड कॉन्स्टेबल आहे त्याच्या ताब्यात दिले जातात, आणि मग 2 दिवसांनी 3 दिवसांनी तो ते कपडे पोलीस स्टेशनला हजर करतो
आणि मग त्या कपड्यांच्या जप्तीचा पंचनामा पोलीस स्टेशनमध्ये होतो. काही वेळेला त्या बॉडीच्या अंगावरती काही व्हॅल्युएबल आर्टिकल्स असतात, घड्याळ असतं, अंगठी असते किंवा पैशांचं पाकिट असतं किंवा काही असतं. तर त्या वस्तू इन्क्वेस्ट झाल्यानंतर त्या बाजूला केल्या जातात. त्याचा पंचनामा खरं तर करायला पाहिजे पण तो होत नाही. आणि मग त्या वस्तू त्या नातेवाईकाकडे कोणाकडे तरी दिल्या जातात त्या मैताच्या. आणि मग त्याचा एक रिसिट तयार केली जाते की वस्तू आम्हाला ताब्यात मिळाल्या. त्या रिसिटवरची तारीख, त्या रिसिटवरचं टायमिंग, सही कोणी केलेली आहे, जो वस्तू ताब्यात घेणारा आहे त्याचं त्या रिलेशनशिप काय आहे डिसीजचं, तोच माणूस इन्क्वेस्ट पंचनामा करताना डेड बॉडी ओळखताना होता का, तोच माणूस पोस्टमॉर्टम करताना डेड बॉडी ओळखताना होता का, कारण तसे सेपरेट कॉलम त्याच्यामध्ये आहेत. तर हाच माणूस तिथे होता का वेगवेगळी माणसं होती, मग ती वेगवेगळी माणसं का होती, ह्या गोष्टीचा विचार आपण नंतर करतो जेव्हा आपल्या पुढे कागद येतात त्यावेळेला. परंतु ह्या गोष्टी होतात, व्हायला पाहिजेत हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून एकदा इन्क्वेस्ट पंचनामा झाल्यानंतर त्या मैताच्या शरीरावरचे कपडे जप्त होतात, त्या मैताच्या शरीरावरचे व्हॅल्युएबल आर्टिकल जप्त होतात. काही वेळेला त्या मैताच्या शरीरातच वेपन्स सापडतात. एखादी फायर आर्मनी काही जखम झालेली असेल तर ती गोळी आतमध्ये असते किंवा हत्यार काही वेळेला शरीरामध्ये अडकलेलं सापडतं. तर त्या वस्तू तिथून सेपरेट केल्या जातात आणि मग त्याचे पंचनामे केले जातात. मग ते परत मुद्देमालचं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्या मुद्देमालचा सगळी प्रोसिजर फॉलो केलेली आहे की नाही, ते पंचनामे व्यवस्थित केलेले आहेत की नाही, ते मुद्देमाल त्यावेळेला कुठे होते, ताब्यात देणाऱ्या माणसाला ते ताब्यात त्याच वेळेला दिले नाही दिले, ह्या गोष्टी आपण बघणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या जरी प्रत्यक्षदर्शी त्या खूप छोट्या वाटल्या, मायन्यूट वाटल्या, तरी काही वेळेला त्याच्यावरनं बराच फरक एव्हिडन्स मध्ये पडू शकतो. एक उदाहरण बोलता बोलता माझ्या जे लक्षात आलं, एक साधारण 7-8 वर्षापूर्वी एक केस मी चालवलेली होती आणि त्याच्यामध्ये इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये ज्या कपड्यांचं वर्णन, जे त्या मैताच्या अंगावरच्या कपड्यांचं वर्णन जे होतं, ते वर्णन होतं एक लाल शर्ट, लाल रंगाचा शर्ट, ज्याची वरची 2 बटणं तुटलेली आहेत, जीन पॅन्ट, शर्टच्या आतमध्ये बनियन नाही, जीन पॅन्टच्या आतमध्ये त्याची निकर, ती काळ्या रंगाची, असं वर्णन इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये होतं. इन्क्वेस्ट पंचनामा झाल्यानंतर डेड बॉडी जी पाठवली जाते किंवा पोस्टमॉर्टम होते त्यावेळेला मग त्याच्या अंगावरचे कपडे एकतर नसतात किंवा त्यावेळेला सुद्धा काढले जातात आणि ते पोलिसांच्या ताब्यात दिले जातात. नंतर जे आर्टिकल्स मेहरबान कोर्टासमोर आली मैताचे कपडे म्हणून, तर तो लाल शर्टच्या ऐवजी एक चौकटीचा शर्ट होता आणि त्या चौकटीच्या शर्टवरती जिथे त्या मैताला जखम झालेली होती छातीवरती, व्हॉट आय रिमेंबर इज, ज्याला गुप्ती म्हणतात ना, त्या गुप्तीने ते उसकलेलं होतं त्याला. आणि त्या चौकटीच्या शर्टवरती त्या छातीच्या ठिकाणी खिशाच्या खाली एक भोक पंक्चर केलेलं असं, आणि प्रॉसिक्युशन वॉन्टेड टू प्रूव्ह दॅट आर्टिकल. आता इथे काळजी घ्यायची गरज अशी आहे की आपण एक तर तो इन्क्वेस्ट पंचनामा नीट वाचलेला असला पाहिजे. इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये ते कपडे काय आहेत, कपडे काढल्यानंतर तो पंचनामा काय केलेला आहे, त्याचं वर्णन काय केलेलं आहे हे बघितलेलं असलं पाहिजे. कोर्टासमोर जे मुद्देमाल आलेला आहे त्याचं केस सुरू होण्याआधी तो मुद्देमाल खरंच तोच आहे की नाही याची खात्री डिफेन्स लॉयरनी केली पाहिजे, त्याचप्रमाणे ती प्रॉसिक्युशननी पण केली पाहिजे. तर आता त्यावेळेला आपण ही गोष्ट कोर्टासमोर निदर्शनास आणायची की नाही आणायची हा एक वेगळा मुद्दा आहे. तो मुद्दा त्या केसच्या फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस वरती अवलंबून आहे. त्यावेळेला मी तो मुद्दा काही फारसा रेस केला नाही. परंतु हे मात्र खात्री केली की हा जो चौकटीचा शर्ट म्हणून जो दाखवला जातो त्याला तो आर्टिकल जे पडलेलं आहे, आर्टिकल ABC वॉट एव्हर, ते आर्टिकल हे मैताच्या अंगावरचा कपडा, शर्ट, त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा झाल्यानंतर जप्त केलेला असं वर्णन डिपोजिशन मध्ये आलं, एवढी मी फक्त खात्री करून घेतली. अँड देन ऍट द टाइम ऑफ आर्ग्युमेंट्स, वेन आय स्टार्टेड आर्ग्युमेंट, त्यावेळेला मी फक्त ते दाखवून दिलं की साहेब इन्क्वेस्ट पंचनामा केलेला आहे, त्याच्यावर अंगावरती लाल शर्ट आहे आणि प्रत्यक्ष आर्टिकल C म्हणून जे आपल्या मेहरबान कोर्टासमोर मैताच्या अंगावरचा शर्ट म्हणून जप्त केलेलं जे आर्टिकल येत आहे ते चौकटीचा एक वेगळा शर्ट आहे. इन्क्वेस्ट पंचनाम्यामधल्या शर्टच्या वर्णनामध्ये त्याच्या डाव्या बाजूच्या छातीवर खिशाखाली भोक असल्याचा कुठेही उल्लेख नाही. इथे मात्र या चौकटीच्या शर्टवरती खिशाच्या खाली जिथे इंज्युअर्डला इंजुरी झालेली आहे तिथे मात्र हे भोक आहे असं दर्शवत आहे. त्यामुळे डेफिनेटली देर इज टॅम्परिंग विथ द एव्हिडन्स अँड द आर्टिकल्स. आणि म्हणून हा जो पीस ऑफ एव्हिडन्स आहे हा ग्राह्य धरून आहे. हे इतकेच थांबत नाही तर तो खरंच मारणारा त्या गुप्तीने, ह्या आरोपीने ती गुप्ती वापरली होती का इथपर्यंत ते जागतं.
त्यामुळे ह्या मायन्यूट ऑब्झर्वेशन करणं आणि त्याच्यासाठी मायन्यूटली त्या केसचा आधी अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आर्टिकल जी मैताच्या अंगावरनं जप्त झालेली आहेत तीच आर्टिकल्स मेहरबान कोर्टासमोर येतात की नाही, तीच आर्टिकल्स सीएकडे सीए रिपोर्टसाठी पाठवली गेलेली आहेत की नाही, हे सुद्धा मायन्यूटली बघणं आणि त्याच्या नोंदी घेणं. कारण मेंटल नोंद घेणं केवळ अशक्य असतं. काही वेळेला आपण एका वेळेला ऍट अ टाइम 6-7 सेशन्स जे सिनियर लोक जे आपण बघतो ते एका वेळेला 6-7 सेशन्स चालवत असतात. दिवसाला 3-3 सेशन्स मध्ये वेगवेगळ्या कोर्टांमध्ये एव्हिडन्स विटनेसेस आलेले असतात. त्यामुळे इतकं मेंटल नोट घेणं किंवा आठवण ठेवणं, काही स्टॉलवर्ड्स खरंच आहेत, माझ्या बघण्यात आलेले आहेत की त्यांना कागद वाचायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या जळगावचे आत्रे सर होते, कागद बघायची गरज नाही. एकदा त्यांनी त्या नोट्स घेतल्या की ते बघतही नाही. रेफरही, मी त्यांच्याबरोबर बऱ्याच केसेस चालवल्या, रेफरही करत नसायचे ते. परंतु मायन्यूट, पण आपल्याला ही सगळी शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये असेल असं नाही. प्रत्येकाची कपॅसिटी वेगवेगळी असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही नोट्स घेता त्यावेळेला तुम्ही त्या मायन्यूटली नोट्स नोट डाऊन करून ठेवल्या, तर तुम्हाला केस चालवताना त्या पटकन नोट्स रेफर केल्यानंतर आपल्याला कोणता मुद्दा इथे पॉइंट आउट करायचा किंवा रेज करायचा नाही, हे त्यावेळेला तिथे लक्षात येतं. कारण मित्रांनो, लक्षात घ्या की विटनेस जेव्हा उभा राहतो चीफ एक्झामिनेशनसाठी, त्यावेळेला त्याची चीफ एक्झामिनेशन तास, 1.5 तास, 2 तास सुद्धा चालते. परंतु काही वेळेला त्याची चीफ एक्झामिनेशन अक्षरशः 10 ते 15 मिनिटात संपते. आपण आधी अभ्यास केलेला असतो केसचा आणि तो विटनेस कोर्टापुढे येऊन काय सांगणार आहे आपल्याला माहित नसतं. आपल्याला फक्त त्यांनी काय स्टेटमेंट दिलेले पोलिसांपुढे, त्यामुळे आपण गृहीत धरून चालतो की ह्या स्टेटमेंट प्रमाणे तो काहीतरी जबानी देणार आहे. परंतु तो विटनेस कोण आहे, तो कोणत्या स्ट्रॅटामधून आलेला आहे, कोणत्या पोझिशन मध्ये होता त्यावेळेला त्यांनी ही घटना बघितली. लक्षात घ्या मित्रांनो, काही वेळेला एखादी घटना रस्त्यामध्ये घडते आणि ती रस्त्यात घडत असलेली घटना त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांमधले दुकानदार बघत असतात. त्यावेळेला तिथून एखादा केळीवाला, हातगाडीवाला, फळवाला चाललेला असतो, तो ती बघतो. त्यावेळेला एखादी गाडीतून एखादा इंजिनियर किंवा डॉक्टर बसलेला असतो, ती गाडी थांबलेली असते कारण भांडण चालतं, त्यावेळेला ती बघतो. प्रत्येकाची आकलन शक्ती वेगवेगळी आहे. तो केळीवाला एखाद वेळेस अतिशय मायन्यूटली ते सगळं गोष्ट बघेल आणि मायन्यूटली ती पोलिसांकडे रिप्रोड्यूस करेल. पण तितक्याच मायन्यूटली तो दुकानदार बघेल का, रिप्रोड्यूस परत करेल का पोलिसांकडे? तितक्याच मायन्यूटली एखादा इंजिनियर, डॉक्टर जो गाडीतून चाललेला आहे, स्कूटरवर चाललेला ते बघेल. तो फक्त बघेल, अरे मारामारी चाललेला आहे, इथून पाहिजे. नंतर तो सांगतो की हो, मग तो लाल शाडू घातलेल्या माणसाने त्याला मारला. परंतु प्रत्येक विटनेसची एखादी घटना बघितल्यानंतर किंवा एखाद्या सर्कमस्टन्सच्या संदर्भामध्ये पोलीस जेव्हा जबाब घेतात त्यावेळेला ती रिप्रोड्यूस करण्याची कपॅसिटी, आणि नंतर कोर्टापुढे 6 महिन्यानंतर किंवा 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर जेव्हा त्याला साक्षी समज जातात, तो जेव्हा कोर्टामध्ये शब्दावर येऊन जबाब द्यायला लागतो, त्यावेळेला ती रिप्रोड्यूस करण्याची कपॅसिटी या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे माझ्याच उदाहरण घेतलं तर मी जेव्हा पोलिसांपुढे एखादी घटना घडल्यानंतर एखाद्या 4 गोष्टी जेव्हा सांगेन, त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी 2 वर्षानंतर कोर्टापुढे उभं राहिल्यानंतर सांगू शकतो. नाही असं नाही, 2 गोष्टी मी ज्या त्यावेळेला सांगितल्या नाही त्यावेळेला मला आता आठवतात किंवा नंतर मी विचार करतो तेव्हा आठवतात, तेव्हा मी ठरवतो की नाही कोर्टात सांगू बरं का, पण त्या पोलिसांपुढे सांगितलेल्या नसतात. मग ह्या गोष्टींचा आपण फायदा घेतो. 125 सेक्शनचा यूज करतो एव्हिडन्स ऍक्टचा, तो आपण नंतर डिस्कस करताना आपण त्याच्यावरती विचार करणार आहोत. त्यामुळे आपल्याला जो वेळ मिळतो, आपण जो अभ्यास केलेला असतो, 2दा 3दा 4दा 5दा आपण चार्जशीट वाचलेलं असतं, आणि विटनेस मात्र येऊन एक 15 मिनिटांमध्ये आय विटनेस असेल तर तो 15 मिनिटांमध्ये येऊन त्याची चीफ एक्झामिनेशन संपवतो. आणि त्या 15 मिनिटांमध्ये एकीकडे आपण त्याची चीफ ऐकत असतो, एकीकडे त्या चीफच्या आपण नोट्स घेत असतो, एकीकडे आपण पूर्वी घेतलेल्या नोट्स बघत असतो. त्याच वेळेला तो जे काही सांगतोय ते मेहरबान कोर्ट व्यवस्थित रेकॉर्ड करून घेतंय की नाही, का वेगळं काही रेकॉर्ड करून केलं जात आहे, मराठीमध्ये तसंच येतंय का, इंग्लिशमध्ये तसंच येतंय का, हे सगळं आपण अवधानं ठेवत असतो ऍट द सेम टाइम. त्यामुळे ही सगळी अवधानं ठेवत आपल्याला त्या विटनेसला पण ऑब्झर्व करायचं असतं की विटनेसची डेमोनवर काय आहे, तो कसा उभा राहिलेला आहे, तो कोणत्या स्ट्रॅटामधून आलेला असण्याची शक्यता आहे. सायकोलॉजीचा अभ्यास पण करणं गरजेचं आहे, मी त्या विषयावरती नंतर येणार आहे. काही वेळेला लक्षात घ्या, तर विटनेस जेव्हा साक्षीसाठी उभा राहतो, शपथ बिपत घेतो आणि मग त्याला हळूहळू घाम यायला लागतो, याचा अर्थ असा नाही तो खोटं बोलत असतो, परंतु त्याची मनस्थिती तशी तयार व्हायला लागते. मग घटना एखादी बघितलेली नसतानाही जर त्या मैताच्या किंवा इंज्युअर्डच्या दबावाखाली किंवा मैताच्या साक्षी नातेवाईकांच्या दबावाखाली जर तो येऊन ते सांगत असेल की मी ती घटना बघितली, तर त्याच्या हालचालींकडे मायन्यूटपणे ह्या सगळ्या अवधानं लक्षात ठेवता ठेवता त्याच्या हालचालींकडे बघणं पण आपल्याला गरजेचं असतं की तो हातांची चुळबुळ करतोय का,
खिशामध्ये हात घालून चुळबुळ करतोय का, त्यावेळेला आपण प्रश्न विचारल्यानंतर म्हणजे आधी खाकरलेला नसतो, खोकला झालेला नसतो, पण नंतर त्याला खोकले यायला लागतात. तर ह्या सगळ्या मायन्यूट गोष्टी पण आपल्याला बघायच्या असतात. त्यामुळे लक्षात घ्या की चीफ एक्झामिनेशन चालू असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला लागतं. एक तर विटनेसला ऑब्झर्व्ह करायचं असतं, तो जे काही सांगतो त्याचे आपल्याला नोट्स घ्यायचे असतात, कारण त्या नोट्सच्या आधारावरती आपल्याला त्याला क्रॉस एक्झामिनेशन करायचे असते. सायमल्टेनियसली कोर्ट काय लिहून घेतं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये, त्याच वेळेला विटनेसला ऑब्झर्व्ह करायचंय, त्याची डेमेनवर बघायचंय. त्यावेळेला सरकारी वकील त्याला लीड करत असतात, मग आपण त्याला ऑब्जेक्शन घेतो की साहेब लीड करणं चाललंय. सर लास्ट 5 मिनिट्स. या सगळ्या गोष्टी करत अवधानं ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मायन्यूटली अभ्यास करणं आणि ह्या सगळ्या ऑब्झर्वेशन आपण त्यावेळेला करणं हे गरजेचं आहे. मी या मुद्द्यावरती होतो की ह्या विटनेसची कपॅसिटी आपण लक्षात घेणं पण अत्यंत गरजेचं आहे, आणि मग त्याचा आपण उपयोग सरकारी वकील म्हणून किंवा डिफेन्स लॉयर म्हणून कसा करून घेतोय हे तुमचं स्किल आहे शेवटी, आणि ते स्किल शेवटी प्रॅक्टिसने येतं. परंतु थरो डेडिकेशनने जर आपण काम करत राहिलात आणि 24/7 आपण ह्या व्यवसायासाठी जर वाहून घेतलं तर मला असं वाटतं की ते हळूहळू प्रॅक्टिसने सोपं जातं. आता मग अशी पीएम रिपोर्ट पर्यंत आपण आलेलो होतो की पीएम रिपोर्ट हा पण महत्वाचा ठरतो. सर शेवटचे 5 शेवटचे- डेड बॉडी जेव्हा पोस्टमार्टम साठी येते त्यावेळेला त्याचं वर्णन पुन्हा सर. पोस्टमार्टम करणारे मेडिकल ऑफिसर जे असतात ते करतात. एक्सक्यूज मी सर, सेक्शन 498A स्पीकर बंद केलं, माईक बंद coupled with section 306, section 498A coupled with section Sir. 304, section 398A coupled with section 302, असे जे काही सगळे सेक्शन्स आहेत, तर त्याच्यासाठी पोस्टमार्टम करताना काय काळजी घेतली पाहिजे त्या स्त्रीच्या शरीराची, किंवा पोस्टमार्टम करताना कोण तिथे असावं, एखादी लेडी, सर लास्ट 5 मिनिट्स. 2 किंवा 3 डॉक्टर्सच्या पॅनलने पोस्टमार्टम करावं, असे सगळे डिटेल्स आहेत, त्याचाही आपल्याला सगळी माहिती पाहिजे, त्याचाही आपण अभ्यास केलेला पाहिजे. त्यामुळे पोस्टमार्टम करताना सुरुवातीला जर नोंद असेल तर त्याचं नाव, वय, त्याला कोणी ओळखलं त्या माणसाचं नाव, कोणी आणलं त्या माणसाचं नाव, त्या पोलिसाबरोबर ही बॉडी आली पोस्टमार्टम साठी त्याचं नाव. हॅलो सर. पंचनाम्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आणि पोस्टमार्टम मध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टी जर काही वेगळ्या असतील तर त्याची नोंद पोलीस मेडिकल ऑफिसरला करावी लागते. आणि मग बरेच कॉलम त्याच्यामध्ये जवळजवळ 21-22 कॉलम्स या पोस्टमार्टमच्या फॉर्म मध्ये सर 5 मिनिटं बाकी आहे सर. लास्ट मेडिकल ऑफिसर सर लास्ट 5 मिनिट्स. लास्ट 5 मिनिट्स आहे. लास्ट 5 मिनिट्स आहे म्हटलं. तर आता आवाज करा ना. आवाज सर जे नेचर आहे ते इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये लेमॅन ते पंचनामा करत असतात पोलिसांना आणि बाकी सिव्हिल माणसं असतात ती, परंतु डॉक्टर वर्णन करताना त्या इंजुरीजची लेंथ, ब्रेड्थ, डेप्थ, कशा स्वरूपाची ती इंजुरी आहे, इन्व्हर्टेड आहे, कशी आहे, स्पिंडल शेप आहे, पंक्चर आहे, कशा पद्धतीचे आहे, हे वर्णन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या इंजुरी जी वेपन्स जप्त झालेली आहेत त्या वेपन्समुळे होऊ शकतात की नाही. आवाज येतोय? वेळ संपलाय? हो, वेळ संपत आलाय सर. बर, आता मी हा एका मिनिटाचा पॉइंट संपवतो. तर हा खूप महत्वाचा भाग असा होतो. अजून खूप मुद्दे आपल्या पुढे आहेत ज्याचे डिस्कशन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर ऑर्गनायझर्सनी परवानगी दिली तर पुढच्या सत्रांमध्ये मला हे एक आपण डिस्कस करूया. सर आपलं सत्र हे उद्या कंटिन्यू करू शकू सर आपण, जर आपली तयारी असेल तर, कारण हा विषय फार मोठा आहे. हे सत्र आपण उद्या विषय मोठा आहे. हो, आपण हा सावकाश 1 बाय 1 हाताळू. तर ह्या विषयावरती जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारले तर मी थोडक्यात मध्ये माझ्या परीने त्याची उत्तर आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून घेतोय प्रश्न. तिडके वकील साहेब, मला आवाज अजिबात ऐकू येत नाहीये. व्हॉट्सअप ग्रुप मधून आपण प्रश्न घेतोय सर. आवाजाचा इनपुटच येत नाही. जसं म्यूट केलंय ना तसं काहीतरी केलं असेल. माझ्या याला इथे नाही आलं. मला आवाज अजिबात ऐकू येत नाहीये सर. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण प्रश्न घेणार आहोत. ओके 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 ओके. व्हॉट्सअपच्या माध्यमातून घेणार. व्हॉट्सअपच्या माध्यमातून घेणार आहोत. आजचे 2 मिनिटच वेळ राहिला, तो संपत आला आहे. आपण बोलत राहा. आभाराचं जे स्क्रीन आम्ही शेअर केलेली आहे. ठीक आहे, पण झालं सर, क्लोज केलं? नाही, कंटिन्यू.
कंटिन्यू करा. बंद करू? नाही नाही, कंटिन्यू करा. ओके ओके कंटिन्यू. एकच मिनिट राहिलं. हॅलो सर. हॅलो हॅलो सर, आवाज येतोय का सर? माझं ते इयरफोन आणून दे ना मला. एक मिनिट मी इयरफोन लावतो. ओके ओके सर. गोपीजी. हा सर, बोला हा, बोला. आपण यांचं सत्र उद्या कंटिन्यू करू. आपण आज सर माईक चालेल. सर इयरफोन लावल्यानंतर मी बोलतो काय. हो चालेल चालेल चालेल. हा? सर्व हॅलो. वकिलांना कळवण्यात येत आहे की सरांचं व्याख्यान उद्या आपण कंटिन्यू करू. त्याची वेळ आणि ID पासवर्ड आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करण्यात येईल. त्याप्रमाणे उद्या आपण हे सत्र कायम करू. आणि धन्यवाद. हर्षल केंगे असतील बारचे सदस्य, त्यांना विनंती करतो त्यांनी आभार मानव. ते unmute करा. हर्षलजी चलन. हर्षल केंगे. हरकत नाही, मी तुमचे सगळ्यांचे आभार मानायचं राहून गेलं माझ्याकडनं. नाही नाही, हर्षल. सगळ्या हर्षल ऑर्गनायझिंग केंगे- टीमचे सगळ्यांचे आभार. त्याचप्रमाणे हर्षल- ज्यांनी लेक्चर जॉईन केलं. सर त्यांचे आपल्या सगळ्यांचे लेक्चर आज आपल्या लेक्चरमुळे ना सगळ्या वकिलांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि बऱ्याच दिवसांपासून लॉकडाऊन मध्ये आम्ही घरी आहोत हे आम्ही आज विसरून गेलोय. आपल्या या लेक्चरमुळे आज बऱ्याच दिवसापासून आम्ही कोर्टातच काम करतोय अशी आमची भावना निर्माण झाली. नाशिक बार असोसिएशनच्या वतीने मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो सर. आपलं लेक्चर उद्या कंटिन्यू करणार आहोत आणि त्यासाठी जी वेळ आणि पासवर्ड जो आहे तो ग्रुपवर शेअर केला जाईल. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. सर, तमाम महाराष्ट्रातून आलेल्या सर्वांचं या ठिकाणी नाशिक बार असोसिएशनच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजची मीटिंग या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.